सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे. साखरेच्या या मैफिलीला पेशंटनो टाळ्यांची दाद दे. धन्यवाद डॉक्टर साहेब, तुमचं अभिनंदन. कार्लेकर सर, थँक्यू व्हेरी मच. रेडिओ मिरचीत एक जागा आहे. नाही, खरंच आहे. अर्थात यानंतरच्या मुख्य कार्यक्रमासाठी आपण सगळे इथे जमलेलो आहात. मला असं वाटतं मी फार वेळ त्या वक्त्यांच्या आणि तुमच्यामध्ये थांबणं हे या स्टेजच्या सभ्यतेला धरून होणार नाही. पण मला असं वाटतं की हे फक्त ऐकून घेण्यापेक्षा हे तुम्हाला अंगी कसं करता येईल याचा नक्की विचार करा. दीक्षित सरांना माझी विनंती आहे की 2-3 छोटे मुद्दे आहेत. जसं तुम्ही साखरेवरती ज्ञान देता तसं त्याला काय होतं या वाक्यावरती काही ज्ञान आहे का तेही द्या, कारण आमच्याकडे हे वाक्य फार आहे. काही झालं की त्याला काय होतं, घ्या थोडा चहा, त्याला काय होतं, त्याला काय होतं, काही आपल्याकडे विशिष्ट काही गोळी असेल तर ती एक सांगा. त्यानंतर एक्झर्शन आणि एक्सरसाइज याचा एक आम्हाला थोडा फरक कळत नाही. मग मी मळ्यात खूप काम करतो ना, परत चालण्याची काय गरज आहे, असं एक आमच्याकडचं म्हणणं आहे. तर जे होतं ते सगळं एक्झर्शन आहे आणि एक्सरसाइज याच्यातला काय नेमका फरक आहे. आमची माडी वरती आहे ना, 10 वेळा जिने चढतो मी, झालाच आहे व्यायाम, असं एक आमच्याकडे साधारणपणे सांगणं असतं. आणि मग साखर बंद केली तर गुळाचा चहा घेतला तर चालतो का, अशी पण एक शंका आहे. अर्थात ओघाने या सगळ्या गोष्टी आपल्या बोलण्यातून येतीलच. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात दीक्षित डाएटचे प्रणेते डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. आपणा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. कालच गुढीपाडवा झाला. लोकांनी भरपूर गोडधोड खाल्लेलं आहे. काल आपण नवीन वर्षाचे काही संकल्प करत असतो. नवीन वर्ष असलं की आपण काहीतरी नवीन गोष्ट ठरवतो. तर आज आपण असं काहीतरी ठरवू जेणेकरून आपलं आरोग्य पुढच्या वर्षी आणखीन चांगलं होईल आता जे आहे त्यापेक्षा. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मधुमेहमुक्त आयुष्याच्या शुभेच्छा देतो. आजचा कार्यक्रम ज्यांनी ऑर्गनाईज केला, गोदाकाठ मेडिकल असोसिएशनचे सर्व डॉक्टर्स, त्यांच्याबरोबर या कार्यक्रमामध्ये ज्यांनी संयोजनासाठी मदत केली ते सर्व लोक, आणि सायखेडा गावातील सर्व नागरिक, आपलं आधी मनापासून मी आभार व्यक्त करतो की आपण हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे मला इथे येता आलं. आणि वजन कमी करणे, मधुमेह टाळणे किंवा मधुमेह मुक्ती मिळवणे याबद्दल जे मला माहिती आहे ते सांगण्याची संधी आपण मला दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. RJ भूषण या कार्यक्रमाला संचलनासाठी असल्यामुळे कार्यक्रमाची शोभा आणि ती रंगत वाढलेली आहे. कारण RJ लोकांना बोलायची सवय असते, त्यांचं भांडवल बोलणं हेच असतं. फक्त कुठल्याही रेडिओवर बोलताना बरंचसं निरर्थक बोलावं लागतं, पण संचलन करताना मात्र त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने आणि खुमासदार पद्धतीने संचलन केलं. त्यांचा देखील मी आभारी आहे. रेडिओ मिरचीवर मी एका कार्यक्रमात गेलो होतो पुण्यामध्ये, मला वाटतं तेव्हा स्वप्नील जोशी मुलाखती घेत होते आणि ती माझी मुलाखत यूट्यूबवरसुद्धा आहे आणि माझ्या अंदाजाने जवळपास 10 लाख लोकांनी आत्तापर्यंत बघितलेली आहे. त्यामुळे आपल्यापैकी किती लोकांनी माझं व्याख्यान यूट्यूबवर ऐकलेलं आहे त्यांनी हात वर केला तर मला कळेल. म्हणजे मला वाटतं काही 1-2 डॉक्टरच असे आहेत की ज्यांना बहुतेक माहीत नाही. बाकी सर्वसामान्य लोकांना यूट्यूबवर हे लेक्चर किमान त्यांनी ऐकलेलं आहे. काही जणांनी करायचा प्रयत्न केलेला आहे. काही जणांना यश आलं, काही जणांना नाही आलं. काही लोक अर्ध्यावर थांबलेले आहेत. काही लोकांनी असा विचार केला की आता सरांनी प्रत्यक्ष सांगितल्यानंतर करूया, धक्का स्टार्ट गाडी म्हणतो आम्ही त्यांना. तर आज त्या अशा गाड्यांना धक्का मिळेल किंवा आपण आता सरांशी प्रत्यक्ष बोललो, आपल्या काही शंका असतील तर कधी कधी बारीक सारीक शंका असतात. आता एक जण माझ्याकडे आले होते, त्यामुळे माझं HbA1c 7.1 होतं, ते 8.2 झालं. मग कशामुळे झालं असं मग लक्षात आलं की ते गुळाचा चहा पित होते. म्हणजे साखर बंद केली, गुळ चालू केला. आत्ता भूषण जसं म्हणाले, मग अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या थोडंसं फाईन ट्युनिंग केलं, सेटिंग केलं की मग गाडी व्यवस्थित चालायला लागते.
तर आजचा उद्देश असा आहे की मी तुम्हाला एक 40-45 मिनटं ही सगळी माहिती देणार आहे की ही लाईफस्टाईल काय आहे, या लाईफस्टाईलमुळे तुमचं वजन कसं कमी होतं, डायबिटीज कसा जातो हे सांगणारच आहे. आणि त्याच्यानंतर 15-20 मिनटं किंवा अर्धा तास जेवढे तुमच्या मनात प्रश्न असतील त्याची उत्तरं द्यायची माझी इच्छा आहे. कारण काय होतं की तुम्ही जर ते लेक्चर यूट्यूबवर ऐकलं असेल तर तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतात. तर प्रश्न असले तर त्याची उत्तरं पण मी आज देण्याचा प्रयत्न करणार आहे. आता या जीवनशैलीविषयी अनेक गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहेत आणि त्यातला एक गैरसमज आज मला ऐकायला मिळाला आणि मी एकदम थक्क झालो. आमच्या एका डॉक्टरांनीच मला सांगितलं की सर ही लाईफस्टाईल केल्यामुळे डिप्रेशन किंवा मनोविकार होण्याची शक्यता असते का? मी म्हटलं हे तुम्हाला ज्ञान कोणी दिलं? तर ते म्हणे कोणीतरी स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत आमच्या नाशिकचे, त्यांनी सांगितलं म्हणे. मी म्हटलं आता हा शेवटचा उपाय त्यांच्या हातात उरलेला दिसतोय. लोकांना या लाईफस्टाईलपासून परावृत्त करायचं असेल तर बाकी सगळं सांगून झालं की ॲसिडिटी होईल, अल्सर होतील, गॉल ब्लॅडर स्टोन होतील, हे सगळं सांगून झालं. त्याचा काय उपयोग लोकांवर होत नाही. मग आता मानसिक आजार म्हटलं तर लोक जरा घाबरतील. म्हणून म्हटलं की त्या डॉक्टरांचं मानसिक स्वास्थ्य आधी तपासून घेणं आवश्यक आहे आणि चांगलं नाशिकमधला सायकॅट्रिस्टला त्यांना रेफर जरूर करा आणि ते भेटले त्यांना नक्की सांगा की दीक्षित सरांनी तुमचा फार आदराने उल्लेख व्याख्यानात केला. तर आता या जीवनशैलीविषयी तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. जीवनशैली काय, अतिशय साधी सोपी जीवनशैली आहे आणि हे समजायला तुम्हाला की आयुर्वेदिक डॉक्टर, होमिओपॅथिक डॉक्टर, MBBS डॉक्टर व्हायची गरज नाही. हे समजण्यासाठी की तुम्हाला कुठे अधिकारी व्हायची गरज नाही. हे समजायला कुठल्याही सर्वसामान्य माणसाला समजेल अशी जीवनशैली आहे, अतिशय साधी सोपी. काय सांगितलं आम्ही? कडक भूक लागते त्या 2 वेळा ओळखा, 2 वेळा जेवा, हा पहिला सल्ला आहे. दुसरा सल्ला असा आहे की 2 जेवणांच्या मध्ये शक्यतो काही खाऊ नका. आणि तिसरा ह्याच्याबरोबर जो की 55 मिनटात जेवण संपवा असं पण सांगितलेलं आहे. याचा चुकीचा अर्थ काही लोक 55 मिनटं जेवा असा सुद्धा घेतात आणि काही लोक भांडतातसुद्धा माझ्याशी की 55 मिनटं कसं काय जेवायचं. म्हणजे मी कधीही 55 मिनटं जेवा असं सांगितलेलं नाही. 55 मिनटाच्या आत संपवा असं सांगितलेलं आहे आणि ते का संपवा त्याच्यामागचं शास्त्रीय कारण तुम्हाला मी सांगणार आहे. मग आहाराविषयी या 3 गोष्टी की कडक भुकेच्या 2 वेळा ओळखून 2 वेळा जेवा, 2 जेवणांच्या मध्ये शक्यतो काही खाऊ नका, पाणी प्या आणि 55 मिनटात जेवण संपवा, हा झाला आहाराविषयी सल्ला. आणि याच्याबरोबर काय सांगितलं की व्यायाम करा. किती करा तर 45 मिनटात 4.5 किलोमीटर चाला, म्हणजे जोरात चालावं लागतं. रमतगमत हळूहळू नाही, जोरात चाला. ठीक आहे, सुरुवातीला तुम्हाला 4.5 किलोमीटर अंतर चालायला 1 तास लागेल. वजन जास्ती आहे, गुडघे दुखतात, ठीक आहे ना, हरकत नाही, 1 तास चाला. जसं जसं वजन कमी होईल, स्टॅमिना वाढेल, तसं तसं तुम्ही 45 मिनटात 4.5 किलोमीटर व्हायला लागेल. त्याच्यानंतर पळायला सुरुवात करा. मग 45 मिनटात 6 किलोमीटर होईल, 7 होईल. मग 21 किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घ्या. स्वतःला तुम्ही चॅलेंज करा, कारण हे शरीर हे मॅजिक मशीन आहे. हे शरीर काही करू शकतं. म्हणजे आत्ताच एक मॅडम मला म्हणाले की 4 किलोमीटर चालताना देखील पाय दुखतात. पण मी त्यांना खात्रीने सांगेन की आजची जी अवस्था आहे, 4 किलोमीटर चालताना पाय दुखतात, पुढच्या वर्षी तुम्ही मला सांगाल की मी 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन पळाले. अवघड नाही आहे. तुम्ही तुमच्या शरीराकडून काय करून घ्याल, ज्याची त्याला तुम्ही प्रॅक्टिस करून घ्याल, जे चॅलेंज द्याल, तसं शरीर करायला तयार आहे. त्याच्यामुळे हा व्यायाम सांगितलेला. आता ह्याच्या जागी तुम्ही काय करू शकता, सायकल चालवू शकता. पण सायकल चालवायची तर ती 12 ते 15 किलोमीटर चालवायला लागेल. पोहू शकता, तुमच्याकडे जर पोहायची सोय असेल पोहू शकता. सूर्यनमस्कार घालत असाल समजा तुम्हाला, ते शक्य आहे घरात, ते करा. पण 45 सलग सूर्यनमस्कार करा तरी पण चालेल. कोणाचे गुडघे दुखत आहे, त्याला खुर्चीवरच बसायचं आहे, त्याला दुसरं काही करता येत नाही, त्याला खुर्चीवर बसून पण व्यायाम करणं शक्य आहे. आजकाल मी नवीन व्यायाम सांगितलेला आहे की काय करा, बॉक्सिंग करणारे लोक ती पंचिंग बॅग आणतात बघा, वाळूची बॅग असते, ती आणा, समोर लटकवा, खुर्चीवर बसा, हातात ग्लोव्ज घाला. नवरा असेल तर त्या बॅगला बायकोचा फोटो चिकटवा आणि बायको असेल तर नवऱ्याचा चिकटवा.
आणि ठोका त्याला 45 मिनटं. हे दिवसभर भांडायचं काम नाही. सकाळी सगळा कार्यक्रम आटपून घेतला. म्हणजे व्यायाम करता येत नाही असं म्हणायला मी एकही कारण तुमच्याकडे ठेवलेलं नाही. आता कुठल्याही पद्धतीने व्यायाम करा, ही अशी जीवनशैली सांगितली आहे. आता ही जीवनशैली अशा अनेक लोक काय काय सांगतात डाएट प्लॅन. कोणी म्हणतं 2-2 तासाला खा, कोणी म्हणतं कोबी खा, कोणी म्हणतं फळं खा, कोणी म्हणतं दूध घेऊ नका, कोणी म्हणतं गहू सोडा. अनेक लाईफस्टाईल आहे. त्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होतं, बा हे करू का ते करू, असं होणारच. म्हणून माझं तुम्हाला म्हणणं असं आहे की तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू नका, माझ्यावरही ठेवू नका. तुम्ही स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवा. एखादी गोष्ट केल्याने तुम्हाला काही फायदा होतो का, झाला तर ते करा, नाहीतर विश्वास ठेवायचं काही कारणच नाही आहे. मी जे तुम्हाला सांगतो आहे त्याचे 4 फायदे तुम्हाला होतील. 4 फायदे, आणि ते फायदे असे आहेत की जे तुम्ही मोजमाप करू शकता. म्हणजे असं नाही की छान वाटलं, बरं वाटलं, उत्साह वाटला, त्याला काय मोजमाप नाही आहे. पण मी तुम्हाला असे 4 गोष्टी सांगतो की जे तुम्ही मोजू शकता आणि दुसऱ्याला सांगू शकता की मी हे केलं आणि माझं पहिली गोष्ट काय होईल, वजन कमी होईल. किती कमी होईल? 6 महिन्यामध्ये 6.5 किलो सरासरी. रेंज किती आहे? 3 किलो ते 45 किलोची रेंज आहे. आता ज्याच्याकडे स्टॉक जास्त असतो त्याचं जास्त कमी होतं. हे 100 किलोचा असेल त्याचं 10 किलो कमी होईल. जो 70-72वाला बॉर्डर लाईन आहे त्याचं 4-5 किलो कमी होईल. पण कमी होईल नक्की. तर पहिला परिणाम काय? वजन कमी होईल. दुसरा, पोट कमी होईल. सगळ्यांना पोटाचाच प्रॉब्लेम आहे सध्या. सगळ्यांचं पोट आधी जे काय 32, 34, 35 इंच होतं ते आता 40, 42, 45 असं वाढलेलं आहे. पोट कमी होईल. किती कमी होईल? 1.5 इंच कमी होईल 6 महिन्यात. रेंज किती? 1 इंच ते 4 इंच. हे किती फरक पडेल बघा. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं HbA1c कमी होईल. HbA1cचा अर्थ असा आहे, तुम्ही आत्ता ब्लड शुगर टेस्ट केली मला वाटतं ग्लुकोमीटरने, पण ती आजची ब्लड शुगर तुम्ही टेस्ट केली म्हणजे काय कळलं तुम्हाला? मागच्या 24 तासात तुम्ही काय खाल्लं त्याचं रिफ्लेक्शन दिसलं आपल्याला. HbA1c म्हणजे काय? गेल्या 3 महिन्याचं ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज किती होतं ते कळतं. आता तुम्हाला माहिती होतं की आज आम्ही टेस्टिंग करणार, मग काल तुम्ही काय केलं? गोड कमी खाल्ला असेल, गोड कमी खाल्ला असेल. काही लोक तर पळून पण आले असतील थोडंसं, कारण आपण घाबरतो. भारतीय मनोवृत्ती काय आहे? आम्ही डायग्नोज व्हायला घाबरतो की आपल्याला डायबिटीज झाला तर काय घ्या, म्हणजे असला तर चालेल पण कळला तर चालणार नाही, असा आपला प्रॉब्लेम आहे. मग HbA1cमध्ये काय असतं की हे 3 महिन्याचं ॲव्हरेज असतं. म्हणजे आज HbA1c केलं तर मागच्या 3 महिन्यात तुमची साखरेची अवस्था काय होती हे आम्हाला कळतं. आणि ते असं म्हणतो आम्ही 5.6 पर्यंत नॉर्मल आहे. 5.7 ते 6.4ला म्हणतात प्री डायबिटीस, आणि 6.5च्या पुढे गेलं की म्हणतात डायबिटीस. तर तुमचं जर HbA1c केलं तर तुम्ही 15 दिवसापूर्वी खाल्लेले बुंदीचे लाडू पण त्यात दिसतात, कारण 3 महिन्यात ॲव्हरेज आहे, लपवाछपी करता येत नाही. तर ते तुमचं कमी होईल. आता तुमचं समजा नॉर्मलच आहे, समजा 5.6च आहे, नॉर्मल आहात तुम्ही, पण ते 5.6चं 3 महिन्यांनी 5.4 होईल, 5.3 होईल, आणखीन चांगलं. जेवढं कमी तेवढं चांगलं. आणि चौथी गोष्ट घडेल म्हणजे तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिन नावाचा जो हॉर्मोन आहे त्याचं प्रमाण कमी होईल. फास्टिंग इन्शुलिन, उपाशीपोटी इन्शुलिनची लेवल आपण करतो ती कमी होईल. आता या 4 गोष्टी जर कुठल्याही लाईफस्टाईलनी घडत असल्या तर जगातला कुठलाही डॉक्टर ते आरोग्यासाठी वाईट आहे असं म्हणू शकणार नाही. तो अमेरिकेतला असो, रशियातला असो, फ्रान्समधला असो, कुठलाही असो, त्याला मान्य करावं लागतं की हे आरोग्यासाठी चांगलं घडतं. मग हे 4 परिणाम बघायचे असतील तुम्हाला काय, तर वजन बघायचं तर काय, वजन वेग मशीन आहे त्याच्यावर उभं राहायचं. टेलरचा टेप घेतला की पोटाचा घेर मोजता येतो, बेंबीपाशी मोजायचा. रक्त दिलं की तुमचं HbA1c फास्टिंग इन्शुलिन करून मिळतं, आणि भरपूर लॅब आहेत की तुम्ही करू शकता. आता तुम्हाला जर असं वाटलं की बा त्या कुठल्या तरी हिरोईनचं वजन कमी झालं म्हणून आपण ते करून बघूया लाईफस्टाईल. काय सांगितलं? 2-2 तासाला खा, खाऊन बघा. सुरुवातीला या 4 तपासण्या करा आणि मग 3 महिने 2-2 तासाला खा. म्हणजे 8 दिवसात काही होत नसतं. लाईफस्टाईलचा परिणाम यायला 3 महिने लागतात. 3 महिने 2-2 तासाला खा, परत करा सगळं 4. तुमच्या लक्षात येईल की सगळं वाढलेलं आहे, वजनही वाढलं, पोटही वाढलं, सगळंच वाढलं. मग मी सांगतो ते करा 3 महिने. 2 वेळा जेवून बघा, व्यायाम करून बघा, लक्षात येईल 3 महिन्यांनी की सगळं कमी झालेलं आहे.
असं जर झालं तर मग तुमच्या अनुभवावर विश्वास ठेवा आणि ही लाईफस्टाईल आयुष्यभर फॉलो करा, असं तुम्हाला मी सांगतो. आता ही जी जीवनशैली मी सांगतोय याला काही आधार आहे का? आयुर्वेदामध्ये असं लिहिलेलं आहे, द्वौ काल भुंजित, म्हणजे दिवसात 2 वेळा जेवावे. आयुर्वेदाने असं सांगितलं की जसं तुम्ही अग्निहोत्र 2 वेळा पेटवता, सूर्योदय आणि सूर्यास्त, तसं जठराग्नी प्रज्वलित झाला की 2 वेळा जेवा, असं सांगितलेलं आहे. वेदांमध्ये असं लिहिलं आहे की जो माणूस दिवसात 2दा जेवेल त्याला उपास केल्याचं पुण्य मिळेल. हे सगळं आपण पुण्यासाठीच करतो. पुण्य कमवायचा सोपा मार्ग किती आहे? 2 वेळा जेवण, रोज पुण्य. जैन धर्मामध्ये ब्यासना नावाची कल्पना आहे. ब्यासनाचा अर्थ काय? बे आसन. बे म्हणजे काय? 2 वेळा बसा, 2 वेळा जेवा. आणि जैन मुनींनी मला सांगितलं, सर आम्ही तर जेवायला 48 मिनिटाचा वेळ दिला जास्तीत जास्त. गौतम बुद्धांनी शिष्यांना काय सांगितलं? गौतम बुद्धांनी सांगितलं, माझ्यासारखं निरोगी राहायचं असेल तर रात्री जेवू नका, एकदाच जेवा. कारण गौतम बुद्ध योगी होते. महाभारत तुम्ही जर वाचाल त्यात लिहिलेलं आहे की जो एकदा जेवेल त्याला आरोग्य मिळेल, जो 2दा जेवेल त्याला शक्ती मिळेल, जो 3दा जेवेल त्याला आजार मिळेल आणि जो 4दा जेवेल तो नक्की मरेल, असं लिहिलेलं आहे महाभारतात. आणि संतांनी काय शिकवलं आपल्याला? मी जे सांगतो ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. संतांनी सांगितलं, एकदा जेवतो तो योगी, 2दा जेवतो तो आपल्यासारखा भोगी, आणि 3दा जेवतो तो मोठ्याने सांगा, आणि तरी 10 वेळा खाऊन आले. म्हणजे 3 वेळा खाणारा जर रोगी होत असेल तर 10 वेळा खाणारा महारोगी होईल की नाही? तेच तर व्हायला लागेल. 30व्या वर्षी डायबेटीस, 100 किलो वजनाची मुलं कॉलेजला जाणारी 18-19 वर्षाची मुलं, कशामुळे सगळं होत आहे? उगीचच खातात, कितीतरी वेळा खातच राहतात. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आता हे मुस्लिमांचे रोजे सुरू झालेत. काय सांगितले त्यांना? नियंत्रण किती ठेवायला सांगितलेलं आहे की सकाळी उठल्यापासून सूर्यास्तापर्यंत थुंकीसुद्धा गिळायची नाही. खाण्याचा प्रश्नच नाही, थुंकीसुद्धा गिळायची नाही. म्हणजे किती नियंत्रण जिभेवर स्वतःवर ठेवावं लागत असेल. आणि 2 वेळा जेवायला सांगितलेलं आहे. म्हणजे कुठलाही धर्म घ्या तेच सांगितलेलं आहे. साधं आपण म्हणतो, आपण प्रार्थना काय करतो देवाला? मराठी बोलणारा माणूस म्हणतो की देवा मला 2 वेळचं खायला मिळू दे. हिंदीवाला म्हणतो भगवान 2 वक्त की रोटी देना. इंग्रजीवाला म्हणतो गॉड गिव्ह मी 2 स्क्वेअर मील्स. तुम्ही कधी कोणाला 3 वेळा खायला मिळू दे अशी प्रार्थना करताना बघितलं आहे का? मी सांगतो ते किती साधं सोपं आहे हो, हे काय अवघड नाही आहे. हे संतांनी तेच सांगितलं, परंपरेत तेच आहे, धर्मात तेच आहे. एवढं काय तुम्हाला माहिती आहे मनातून, इतकं खाणं बरं नाही. पण आपण काय झालेलं आहे? आपण जिभेचे गुलाम झालेलो आहोत. आपण जिभेचे गुलाम झालो आहोत. आपण का खातो? लोकांना का खाता तुम्ही? कोणी म्हणतं कॅलरीज, कोणी म्हणतं प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, काय काय सांगतात. परवा मी फिजिशियन्सच्या मीटिंगला गेलो होतो. त्यातल्या MD मेडिसिन मॅडम मला म्हणाल्या की सर ते गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाईम, पोट रिकामा होण्याचा कालावधी 3.5 तासाचा असतो. मग दर 3.5 तासाला खायला नाही पाहिजे का आपण? मी म्हटलं तुम्ही फिजिओलॉजी वाचली असेल, मी पण तीच वाचली आहे फर्स्ट इयरला. त्या पुस्तकात पान काढून दाखवा की कुठे असं लिहिलं आहे की दर 3 तासाला जेवा म्हणून. म्हणजे का खातो या प्रश्नाचं खरं उत्तर तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला मिळतं म्हणून तुम्ही खाता, दुसरं काही कारण नाही आहे. तुम्हाला खायला मिळतं म्हणून तुम्ही खाता, दुसरं काही कारण नाही. आता समजा इथे डॉक्टर गीतेने ठरवलं की ते बटरस्कॉच आईस्क्रीम फिरवायचं. किती लोक नाही खाणार? किती लोक नाही खाणार? असं कोणी म्हणणार आहे का की आता डॉक्टर गीते साहेब आता आम्हाला येऊन तासभर झाला, आईस्क्रीमची भूक लागली आहे, आईस्क्रीम द्या, असं कोणी म्हणेल का? नाही. पण आणलं तर सोडेल का कोणी? शेजारचा म्हणाला मला नको तर म्हणतील गप्प बस घेऊन ठेव. तू नाही खाणार तर मी 2 खातो. तर का खाल्लं?
मिळालं म्हणून खाल्लं, आणि फुकट मिळालं तर 2 खाल्लं. म्हणजे आपण जिभेचे लाचार झालेलो आहोत. आपल्याला कळत नाही की खाल्ल्याचं पुढे काय होणार आहे. आणि जेव्हा आपल्याला हे लक्षात येईल की आपण काय चूक करतोय, तेव्हा आपला आरोग्याकडचा प्रवास सुरू होईल. आता हे जुनं झालं. तुम्ही म्हणाले हे जुनं सांगू नका, नवीन सांगा काहीतरी आम्हाला. तर मॉडर्न मेडिसिन काय म्हणते बघा याच्याविषयी. डॉक्टर मॅटसन नावाचा एक अभ्यासक आहे, आणि तुम्ही जर गुगलवर डॉक्टर मॅटसन टाकलं त्याच्या शेकडो रिसर्च पेपर तुम्हाला वाचायला मिळतील. डॉक्टर मॅटसननी असा अभ्यास केला की किती वेळा खाल्लं आणि कधी खाल्लं तर आरोग्यावर काय परिणाम होतो. आणि त्या अभ्यासाचा निष्कर्ष असा काढला मॅटसननी. तो म्हणतो की जगामध्ये सध्या जे प्रचलित आहे, काय प्रचलित आहे, 3 वेळा जेवणे आणि एकदा नाश्ता करणे, हे प्रचलित आहे. हे लोक करतात असं. मॅटसन म्हणतो उत्क्रांतीच्या दृष्टीने बघितलं तर हे अनैसर्गिक आहे. इव्होल्युशनच्या दृष्टीने बघितलं तर इतक्या वेळा खाणं अननॅचरल आहे, अनैसर्गिक आहे, असं म्हणतो मॅटसन. का बरं असं म्हणतो? कारण जेव्हा माणूस पृथ्वीवर जन्माला आला पहिल्यांदी, तेव्हा आपण कुठे राहायचो? जंगलात राहायचो. असं काय आपल्याला काय हे नव्हतं, घरदारं काही नव्हते. किती वर्ष जंगलामध्ये काढले तुम्ही? 6 लाख वर्ष जंगलात काढले. 6 लाख वर्ष. गेली फक्त 10,000 वर्ष आपण जंगलाच्या बाहेर आहेत. त्याच्यापैकी 5-6 हजार वर्ष आपल्याला शेती करता येते. मग आपल्यावर संस्कार कुठले आहेत? 6 लाख वर्षाचे संस्कार आहेत. मग जंगलात राहायचे तर काय खायचे? जसं इतर प्राणी खातात तेच खात होतो आपण. दुसरा प्राणी मारायचा आणि खायचा, दुसरं काही येत नव्हतं आपल्याला. मग तुम्हाला जर प्राणी मारून खायचा असेल तर काय करावं लागेल? पळावं लागेल. तर नुसतं पळून चालणार नाही, त्या प्राण्यापेक्षा जोरात पळायला लागेल. बरं, एवढं करून नशीब चांगलं पाहिजे, नाही तर तुम्ही शिकार केली आणि मागून वाघ किंवा सिंह आला तर ते सोडून पळावं लागेल. मग अशी जर तुमच्या आयुष्यामध्ये खाण्यापिण्याची अवस्था असेल तर तुम्हाला काय ब्रेकफास्ट, लंच, डिनर असं काय मिळणार आहे का खायला? जेव्हा मिळेल तेव्हा खाऊन घ्यायचं, अशी परिस्थिती होती. आज शिकार मिळाली तर पुढची मिळायला 3 महिने लागत होते, 1 महिना लागत होता, 15 दिवस लागत होते. माणसं उपाशी राहून मरत होते. म्हणून माणसाचं शरीर आणि माणसाच्या पेशी या उपाशी राहण्यासाठी निर्माण झालेल्या आहेत, भरपूर खाण्यासाठी निर्माण झालेल्या नाहीत. त्यामुळे जगामध्ये आज जेवढे लोक उपाशी राहून मरतात त्याच्या 1000 पट लोक जास्त खाऊन किंवा चुकीचं खाऊन मरतात. म्हणून मॅटसन म्हणतोय की इतक्या वेळा खाणं अनैसर्गिक आहे. 2016 एका जपानी शास्त्रज्ञाला नोबेल पुरस्कार मिळाला. कशाचा मिळाला? त्यांनी ऑटोफॅगी नावाची संकल्पना शोधली. म्हणजे काय? तो असं म्हणतो की तुम्ही जर उपाशी राहिलात तर शरीरातल्या चांगल्या पेशी कॅन्सर पेशींना खातात. मग मी तुम्हाला काय सांगतोय, 2 वेळा जेवायला सांगतोय. आता मी समजा 1ला जेवतो, 9ला जेवतो, तर माझं 9 ते 16 तास गॅप आहे. आमचे काही लोक सकाळी 8ला जेवतात, रात्री 8ला जेवतात, त्यांचा 12 तास गॅप आहे. आपोआप उपास घडतो. म्हणजे मी जे तुम्हाला सांगतो आहे ते फक्त वेदाला, आयुर्वेदाला, धर्माला, संस्कृतीला मान्य आहे असं नाही, ते मॉडर्न सायन्सला पण मान्य आहे. आणि त्यांनी नुसतंच वजन कमी होतं, डायबिटीज प्रिव्हेंट होतं असं नाही, तर कॅन्सर प्रिव्हेन्शनसुद्धा होऊ शकतं. म्हणजे सगळ्याच बाजूने याला सपोर्ट आहे. मग विरोध कुठे आहे? तो विरोध आहे आपल्या मनाचा, निर्धाराचा. आपल्याला ज्या सवयी लागलेल्या आहेत त्या सवयींचा हा सगळा प्रॉब्लेम आहे. एकदा आपण याच्यामागचं शास्त्र समजून घेतलं, लॉजिक समजून घेतलं, मग आपल्याला काही अडचण नाही. मग आपल्याला कोणी उलटे सुलटे प्रश्न विचारू शकत नाही. कुठलाही डॉक्टर म्हणाला की तुला मानसिक आजार होईल तरी आपल्याला भीती वाटणार नाही, कारण त्याच्यामागचं लॉजिक आपल्या लक्षात येईल. तर या सगळ्या जुन्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आता हे का नेमकं घडतं सगळं, या लाईफस्टाईलमुळे एवढे परिणाम का होतात, याचं शास्त्र तुम्हाला समजावून सांगतो, ते नीट लक्ष देऊन ऐका. म्हणजे या व्याख्यानाचा हा महत्त्वाचा विषय आहे, महत्त्वाचा भाग आहे, याच्याकडे लक्ष देऊन ऐका. एकदा तुम्हाला हे समजलं की लाईफस्टाईल करणं तुमच्यासाठी फार अवघड नाही. सिद्धांत असा आहे की तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिन नावाचा एक हॉर्मोन आहे, त्याला मराठीमध्ये संप्रेरक असं म्हणतात. याचं प्रमाण शरीरामध्ये वाढलं की तुमचं वजन वाढतं, मग तुम्हाला इन्शुलिन रेझिस्टन्स येतो आणि नंतर तुम्हाला डायबिटीस होतो, असा हा सिद्धांत आहे.
आता पुढे जायच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगणं महत्त्वाचं आहे की ही लाईफस्टाईल 3 प्रकारच्या लोकांसाठी नाही. 3 प्रकारच्या लोकांनी हे करायचं नाही, त्यांना याचा उपयोग होणार नाही. पहिली कॅटेगरी म्हणजे लहान मुलं ज्यांचं वय 18पेक्षा कमी आहे, त्यांना याची आवश्यकता नाही. लहान मुलांसाठी आम्ही एक कार्यक्रम सुरू केला आहे. कोणासाठी? 8वी 9वी 10वीच्या मुलांसाठी. त्यांना आम्ही 2च्या जागी 4 वेळा खायला सांगतो. हा फरक आहे. तर 18 वर्षाखालचे मुलं, त्यांना याची आवश्यकता नाही. गरोदर महिला आणि मुलाला अंगावर पाडणाऱ्या महिला, जोपर्यंत ते मूल 9 महिन्याचं होत नाही तोपर्यंत त्यांनी हे करायचं नाही. आणि तिसरा प्रकार म्हणजे टाईप 1 डायबिटीसचे लोक. आता तुमच्यापैकी डायबिटीस किती लोकांना आहे तर हात वर करा. बऱ्याच लोकांना, एक 15-20% लोकांनी हात वर केलेत. आता डायबिटीस हा 2 प्रकारचा असतो, टाईप 1 आणि टाईप 2. टाईप 1चा अर्थ असा की हा लहानपणात डायग्नोज होतो. हे वयाच्या 12व्या वर्षी, 10व्या वर्षी, 11व्या वर्षी डायग्नोज होतो. आणि या मुलांच्या शरीरामध्ये इन्शुलिन निर्माणच होत नाही. आणि म्हणून त्याला डॉक्टर म्हणतात की आता याला आयुष्यभर इन्शुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागेल. तर असे जे पेशंट असतात, हे पेशंट सगळ्या डायबिटीसच्या पेशंटमध्ये 1-2% लोक असतात, फार कमी प्रमाण असतं. तर अशा टाईप 1च्या लोकांसाठी हे कामाचं नाही. हे 3 कॅटेगरी सांगितल्या. कोण? 18च्या खालची मुलं, गरोदर आणि स्तनदा माता, आणि टाईप 1 डायबिटीसचे लोक. तुम्ही ज्या लोकांनी हात वर केले याच्यापैकी सगळ्या लोकांना डायबिटीस 30च्या नंतर, 40शी नंतर, 50शी नंतर झालेला आहे. याला म्हणायचं टाईप 2 डायबिटीस. या सगळ्या लोकांना या लाईफस्टाईलचा 100% फायदा होणार आहे. तुमचे एक डॉक्टर मला भेटले होते, त्यांचं HbA1c काहीतरी आता 8.2 का असं काहीतरी आहे, 7. त्यांना मी प्रॉमिस केलं आहे की त्यांनी जर हे प्रामाणिकपणे केलं तर या दिवाळीपर्यंत त्यांची औषधं मी बंद करणार आहे. आणि मग त्यांनी इथे मोठा कार्यक्रम करावा मधुमेह मुक्तीचा स्वतःचा. आणि हे मी त्यांना म्हणजे नुसतं म्हणत नाही, मी हे करून दाखवेन. सांगोल्याला गेलो होतो मी, तिथे आमचे एक ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, त्यांना डायबिटीसच्या गोळ्या चालू होत्या. मी म्हटलं तुम्ही जर प्रामाणिकपणे करणार असाल तर गोळी उद्यापासून बंद करा, 3 महिन्यात तुमचं HbA1c नॉर्मलला येईल. ते नॉर्मलला आलं. त्याने तर माझं व्याख्यान ठेवलं आहे सांगोल्याला. सांगायचा उद्देश काय? हे सायन्स आहे म्हणून हे घडतं. हे शास्त्र आहे. हे काही कुठल्या बाबा ह्याचा अंगारा दुपारा नाही आहे की श्रद्धा असली तर गुण येईल. श्रद्धा ठेवा किंवा नका ठेवू, प्रामाणिकपणे करा, रिझल्ट मिळणार. तर सिद्धांत काय सांगितला? तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिनची लेवल वाढली की तुम्ही लठ्ठ होणार, तुम्हाला इन्शुलिन रेझिस्टन्स येणार आणि मग टाईप 2 डायबिटीस होणार, असा सिद्धांत आहे. तर इन्शुलिन म्हणजे काय की रासायनिक पदार्थ आहे, अतिशय कमी प्रमाणात तयार होतो. किती कमी? दिवसभरामध्ये 0.7 to 1.2 मिलीग्रॅम. मिलीग्रॅम म्हणजे तुम्हाला दिसणार पण नाही, चिमूटभर मिठापेक्षा सुद्धा कमी, असा दिवसभरात तयार होतो. पण याचे परिणाम सगळ्या शरीरावर असतात, 24 तास परिणाम असतात. आता हे जे इन्शुलिन आहे हे तुमच्या शरीरामध्ये पोटात डाव्या बाजूला छातीच्या पिंजऱ्यामध्ये जठराच्या खाली एक ग्रंथी आहे, याला इंग्रजीमध्ये पँक्रियास आणि मराठीमध्ये स्वादुपिंड असं म्हणतात. या ग्रंथीतून इन्शुलिन निर्माण होत असतं. आता हे इन्शुलिन निर्माण होण्याचे तुमच्या शरीरामध्ये 2 मार्ग आहेत, 2 प्रकारे तयार होतं. ह्या पहिल्या प्रकाराला आम्ही म्हणतो बेसलाईन सिक्रेशन किंवा पायाभूत स्त्राव. म्हणजे काय की 24 तास तुमच्या पँक्रियासमधून थोडं इन्शुलिन पाझरत राहतं. जसं तुमचे आता माठ आणले असतील, त्या माठातून पाणी 24 तास पाझरत राहतं, तसं 24 तास थोडं इन्शुलिन निर्माण होतं. किती निर्माण होतं? तर 24 तासामध्ये 18 ते 32 युनिट एवढं तयार होतं. तर जे लोक इन्शुलिन इंजेक्शन घेतात त्यांना माहिती आहे की आपण 10 युनिट 12 युनिट देतो ते. तर 18 ते 32 युनिट इन्शुलिन अशा पद्धतीने दिवसभरात तयार होतं. याचं वैशिष्ट्य काय लक्षात घ्या? याचं वैशिष्ट्य असं आहे की हे चालू करणं बंद करणं तुमच्या हातात नाही, हे येत राहणार, हे तुमच्या नियंत्रणामध्ये नाही, हे जिवंत राहण्याकरता आवश्यक आहे. आता इन्शुलिन निर्माण होण्याचा दुसरा मार्ग असा आहे की जेव्हा केव्हा तुम्ही काही खाल तेव्हा इन्शुलिन तयार होईल. खाल्लं की इन्शुलिन तयार होतं. आता अपेक्षा अशी आहे की जेवढं इन्शुलिन तुम्हाला दिवसात लागतं, दिवसभरात जेवढी गरज आहे त्यातलं 50% तुम्हाला बेसलाईन पद्धतीने मिळावं, 50% तुम्ही खाण्यामुळे तयार करावं, अशी अपेक्षा आहे. म्हणजे 18 ते 32 युनिट बेसलाईन, तर 18 ते 32 युनिट
खाण्यामुळे तयार करावं अशी अपेक्षा आहे. आता जे इन्शुलिन तुम्ही खाण्यामुळे तयार करता त्याची 3 वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य असं की प्रत्येक वेळेला तुम्ही जेव्हा खाता तेव्हा एका विशिष्ट प्रमाणात इन्शुलिन निर्माण करता आणि हे प्रमाण प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. म्हणजे सोप्या भाषेत मी असं सांगत असतो की तुमचं इन्शुलिन निर्माण करण्याचं एक माप आहे. हे माप कोणाचं 2 युनिटचं आहे, कोणाचं 5चं आहे, कोणाचं 10चं आहे, कोणाचं 20चं आहे. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. म्हणजे समजा मी 4 लोकांना बोलवलं आणि प्रत्येकाला 100 ग्रॅमचं एक सफरचंद खायला दिलं, तर ज्याचं माप 2 युनिटचं आहे तो 2 युनिट इन्शुलिन तयार करेल, ज्याचं 20चं आहे तो 20 करेल. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की जो माणूस एक सफरचंद खाल्ल्यानंतर 5 युनिट इन्शुलिन तयार करतो, त्याला 2 सफरचंद जरी खायला दिली तरी तो जवळपास 5च युनिट तयार करतो. म्हणजे एका सफरचंदाला 5, 2ला 10 असं होत नाही. हे कमी खा किंवा जास्त खा, इन्शुलिन जवळपास तेवढंच तयार होतं. आणि तिसरं वैशिष्ट्य असं की इन्शुलिन निर्मिती ही चक्राकार प्रोसेस आहे, स्ट्रेट प्रोसेस नाही आहे. 10 मिनटाला त्याचं सिक्रेशन सुरू होतं, 55 मिनटाला पीकलं जातं, मग हळूहळू खाली येतं आणि 2-2.5 तासामध्ये बेसलाईनला येतं. त्यामुळे 55 मिनटामध्ये तुम्ही तुमचं माप एकदा रिकामं झालं खाल्ल्यावर की ते भरायला 55 मिनटं लागतात. जसं तुम्हाला बागेला पाणी द्यायचं आहे, एक बकेट पाणी तुम्ही टाकलं, दुसरी बकेट भरायला वेळ लागतो, तसं इन्शुलिन निर्माण व्हायला 55 मिनटाचा कालावधी लागतो. याचा व्यवहारामध्ये अर्थ काय की तुम्ही जेवायला बसले आणि 55 मिनटात जेवण संपवलं तर इन्शुलिनचं माप एकदा रिकामं होणार आहे, 55च्या पुढे गेला तर 2दा रिकामं होणार आहे. म्हणून लाईफस्टाईलमध्ये काय सांगितलं आहे की जेवण 55 मिनटाच्या आत संपवा. याचं कारण इन्शुलिनचं माप एकदा पडू द्या, हा त्याचा अर्थ. हे सगळ्यांच्या लक्षात आलं. इन्शुलिन निर्मिती सिद्धांत काय, इन्शुलिन लेवल वाढली की तुम्ही लठ्ठ होणार, तुम्हाला इन्शुलिन रेजिस्टन्स येणार आणि मग टाईप 2 डायबिटीस होणार. इन्शुलिन पँक्रियाजमध्ये तयार होतं, 2 प्रकारे तयार होतं. बेसलाईन सिक्रेशन 18 ते 32 युनिट 24 तासात, ते तुम्ही थांबवू शकत नाही. अपेक्षा काय की तुम्ही 18 ते 32 युनिट इन्शुलिन खाण्यामुळे तयार करावं. त्याची 3 वैशिष्ट्ये काय, प्रत्येक वेळेला खाल्लं की तुम्ही एक माप इन्शुलिन टाकणार, कमी खा जास्त खा तेवढंच निर्माण करणार, एकदा निर्माण केलं की 55 मिनटं परत करणार नाही. इथपर्यंत सगळे लोक आले. इन्शुलिन निर्मिती. आता या इन्शुलिनचं काम काय ते बघूया. या इन्शुलिनचं काम काय, लक्षात घ्या की तुम्ही खाल्ल्यानंतर तयार होतं, तुम्ही खाल्ल्यानंतर इन्शुलिन तयार होतं. याचं कारण असं की तुम्ही अन्न खाल्लं, त्या अन्नाचं पचन झालं. कारण तुम्ही जरी पोळी भाकरी खाल्ली तरी तुमच्या रक्तात काही पोळी भाकरीचे तुकडे जात नाहीत. त्याचं रूपांतर छोट्या छोट्या घटकांमध्ये होतं, ज्याला आम्ही म्हणतो की पोषक घटक. आणि ते बारीक सूक्ष्म घटक तुमच्या रक्तामध्ये येतात. त्या पोषक घटकांचा वापर करणं हे इन्शुलिनचं काम आहे. म्हणून ते खाल्ल्यानंतर तयार होतं. आता तुम्ही समजा घरी जेवायला बसले तर काय 4-5 8-10 पदार्थ असतात, पोळी भाकरी वरण भात काय असेल त्याचं. पण तुम्ही लग्नात जेवायला गेले समजा तर 25-30 पदार्थ असतात. पण या शरीराचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही कमी खा किंवा जास्त खा, 2 पदार्थ खा किंवा 200 पदार्थ खा, अन्न पचन झाल्यानंतर रक्तामध्ये 3च पोषक घटक येतात. कार्बोहायड्रेट्सपासून ग्लुकोज तयार होते, तेल तूप चरबी किंवा फॅट्सपासून फॅटी ॲसिड तयार होतं आणि प्रथिनं किंवा प्रोटीन्सपासून अमायनो ॲसिड तयार होतं. म्हणजे काही खा आणि किती खा, अन्न पचन झाल्यावर रक्तामध्ये हे 3च एन प्रॉडक्ट्स येतात, ग्लुकोज, फॅटी ॲसिड आणि अमायनो ॲसिड. मग आता तुमच्या रक्तामध्ये 3 घटक आले. आता तुम्हाला असं वाटेल की आम्ही अन्न खाल्लं त्याचं पचन झालं, आता काय व्हायला पाहिजे, या रक्तामधलं जे ग्लुकोज आहे ते पेशीत गेलं पाहिजे आणि पेशींनी ते वापरलं पाहिजे. कारण तुमचं शरीर कशाचं बनलेलं आहे, पेशीचं बनलेलं आहे. सगळ्यात लहान घटक म्हणजे पेशी, अशा कोट्यावधी पेशी आहेत. मग रक्त सगळ्या शरीरात फिरतं, मग काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटेल की रक्तातलं ग्लुकोज पेशीत गेलं पाहिजे, पेशींनी वापरलं पाहिजे. पण तो काही भंडारा नाही आहे, कोणी हात पुढे केला की त्याला दिला. कारण रक्तात कितीही ग्लुकोज असलं पण त्या प्रत्येक पेशीवर एक कुलूप लागलेलं आहे. त्या प्रत्येक पेशीवर एक कुलूप लागलेला आहे.
ज्याला आम्ही तांत्रिक भाषेमध्ये इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतो. याचा अर्थ काय व्यवहारामध्ये, रक्तात ग्लुकोज किती असो, जोपर्यंत ही पेशीवरची कुलपं उघडली जात नाहीत तोपर्यंत ते ग्लुकोज पेशीत जाऊ शकत नाही. मग इन्शुलिनचं पहिलं काम लक्षात घ्या. पहिलं काम काय, पेशींची कुलपं उघडायची आणि ग्लुकोजला पेशीत पोचवायचं, हे पहिलं काम. मग आता ग्लुकोज पेशीत गेली, पेशींनी वापरली, त्यांचं काम झालं. त्यांचं काम झालं. पण तुमच्या रक्तामध्ये आणखीन ग्लुकोज शिल्लक असते. आणि तुम्ही काय खाता दिवसभर, पोळी भाकरी भात इडली डोसा. वरण किती खातो आपण, एवढ्या मोठ्या वाटीत तळाशी वरण, वर पाणी, भाजी एवढूशी, त्याला 4 पोळ्या, असंच खातो आपण. भरपूर कार्बोहायड्रेट खातो. त्यामुळे रक्तात ग्लुकोजचा महापूर आलेला असतो जेवल्यानंतर. त्याच्यात गोड खाल्लं तर मग काय प्रश्नच नाही. मग पहिलं काम इन्शुलिनचं झालं की त्यांनी कुलपं उघडले, ग्लुकोजला पेशीत पोचवलं, त्यांची पोटं भरली. आता पण अजून ग्लुकोज शिल्लक आहे, त्याचं काय करायचं आता. मग त्या जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिनमुळे ग्लायकोजन नावाच्या पदार्थामध्ये होतं आणि हा पदार्थ तुमच्या यकृतामध्ये किंवा लिव्हरमध्ये साठवला जातो. आता ग्लायकोजन काय असतं की ग्लुकोजचे कण एकत्र येऊन ग्लायकोजन तयार होतं. बरं, आता ते साठवायचं कुठे, यकृतामध्ये. तर काय 5-10 किलो साठवता येत नाही, त्याला मर्यादा आहे. किती मर्यादा आहे, तर प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये जास्तीत जास्त 100 ग्रॅम ग्लायकोजन साठवता येतं. मग ते ग्लुकोजचे मॉलिक्यूल एकत्र येऊन इन्शुलिनमुळे उरलेल्या ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये होतं आणि तुमच्या यकृतात साठवलं जातं. आता ग्लायकोजनचा उपयोग काय असतो बघा. आता तुम्ही समजा सकाळी 9ला जेवण केलं आणि दुसरं जेवण तुमचं संध्याकाळी 5ला आहे. पण 5 वाजले 6 वाजले, कामाच्या ह्याच्यात तुम्हाला वेळच नाही मिळाला, खायलाच वेळ नाही मिळाला. 7 वाजले 8 वाजले 9 वाजले, रक्तातलं ग्लुकोज शरीर वापरतच आहे. आता तुम्ही काही खाल्लं नाही तरी पण मेंदू काम करणारच आहे, हृदय काम करणार आहे, त्याला काय सुट्टी थोडीच आहे. अशा वेळेला जेव्हा तुम्ही काही खात नाही तेव्हा शरीर तुमच्या यकृतामधलं 100 ग्रॅम ग्लायकोजन बाहेर काढतं आणि तुम्हाला 400 कॅलरी ऊर्जा देतं. म्हणजे अडीनडीला मदत व्हावी म्हणून निसर्गाने व्यवस्था केलेली आहे की तुम्ही मरू नये, तुमचे इंद्रिय काम करत राहावे म्हणून. मग इन्शुलिनची 2 कामं तुमच्या लक्षात आली. आता पहिलं काम कुलपं उघडायची रिसेप्टरची आणि ग्लुकोजला पेशीत पोचवायचं. दुसरं काम ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करायचं आणि साठवायचं. आता लक्ष देऊ नाही का, ही 2 कामं झाल्यानंतर जर आणखीन ग्लुकोज रक्तामध्ये असेल, जी असतेच, त्या जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिनमुळे फॅटी ॲसिडमध्ये होतं आणि ते चरबीच्या रूपात साठवलं जातं. मग आता खूप लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला असेल, ते म्हणतात आम्ही तेल खात नाही, तूप खात नाही, अंड्यातलं पिवळंसुद्धा फेकतो, तरी आम्ही लठ्ठ कसे, आमचं पोट कसं काय सुटलं. तर लठ्ठ होण्यासाठी, पोट सुटण्यासाठी, वजन वाढण्यासाठी तुम्हाला तेल तूप खाण्याची आवश्यकता नाही. ते काम तुम्ही पोळी भाकरी भात खाऊन पण करू शकता. कारण त्या पोळीमधलं, भाकरीमधलं, भातामधलं जे ग्लुकोज आहे त्याचं रूपांतर चरबीमध्ये केलं. कोणी केलं, इन्शुलिननी केलं. म्हणजे या सगळ्या गोष्टीमधला खलनायक कोण आहे, इन्शुलिन आहे. म्हणजे इन्शुलिनमुळे तुम्ही लठ्ठ होता, इथपर्यंत सगळे लोक माझ्यावर आले. आता मी काय सांगितलं सिद्धांत, इन्शुलिन वाढला की तुम्ही लठ्ठ होता, मग तुम्हाला इन्शुलिन रेझिस्टन्स येतो आणि मग टाईप 2 डायबिटीस होतो. हा सिद्धांत. त्या पहिल्या मुद्द्यापर्यंत तुम्ही आलात की इन्शुलिनमुळे आपण लठ्ठ होतो. का, कारण इन्शुलिन पहिले ग्लुकोज पेशींची कुलपं उघडून ग्लुकोज पेशींमध्ये पाठवतो. ते झालं की ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करून साठवतो. ते झाल्यानंतर उरलेल्या ग्लुकोजचं रूपांतर चरबीत करून साठवतो. आता इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय समजून घ्या, फार सोपी गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगितलं की माणसाच्या पेशी या उपाशी राहण्यासाठी निर्माण झालेल्या आहेत. त्यांची अपेक्षा काय की इन्शुलिनचं काम केव्हा सुरू होतं, तुम्ही खाल्लं की काम सुरू होतं. कारण ते पोषक घटक वापरायचं काम त्याचं आहे. पण त्यांना असं वाटतं की खाल्ल्यानंतर इन्शुलिन यावं, काम झालं की निघून जावं, ही त्यांची अपेक्षा आहे. पण आता एखादा माणूस आहे की तो दिवसभर खातच राहतो. सकाळी उठल्यापासून चहा पितो, मग काय नाश्ता करतो, मग अजून काय खातो. समजा तो माणूस 5 युनिट इन्शुलिन तयार करतो खाल्ल्यानंतर, तो 5-5 युनिटची मापं टाकत राहतो दिवसभर. आता होती काय गंमत, ते इन्शुलिन कधी खालीच जात नाही ना बेसलाईनला, ते वरच राहतं नेहमी.
कारण एक इन्शुलिनचं माप पडलं की पुन्हा 55 मिनिटांनी दुसरं टाकतो, पुन्हा दुसरं टाकतो. ते कधीच खाली जात नाही, ते वरच राहतं. पेशींना त्याची सवय नाही आहे. पेशींच्या अपेक्षा काय, खाल्ल्यावर यावं, काम संपलं की झिरोला जावं, जातच नाही कधी. त्या पेशी बिचाऱ्या वाट बघतात की कधी आषाढी एकादशी येते, म्हणजे तरी हा उपास करेल, इन्शुलिन खाली जाईल. पण हा पठ्ठ्या काय करतो त्या दिवशी, इतर दिवशी खातो त्याच्यापेक्षा दुप्पट खातो त्या दिवशी. म्हणजे काही घरात तुम्ही बघितलं 15 दिवस प्लॅनिंग करतात काय खायचं त्या दिवशी. राजगिऱ्याच्या वड्या कधी खायच्या, रताळ्याचे काप कधी खायचे, असं लिहून ठेवतात कॅलेंडरवर, विसरू नये म्हणून. मग त्या पेशी म्हणतात, अरे बापरे, हे तर आता आषाढी पण वाया घातली, हा काही आता सुधरत नाही, मग आपणच सुधरू. मग पेशी काय करतात, त्यांचा आकार बदलतात. आकार बदलला की काय होतं, त्या कुलपाचा आकार बदलतो. मग कुलपाचा आकार बदलला की त्याला ते आता इन्शुलिनची किल्ली बसत नाही. तुमच्या घरातल्या कुलपाला 2-4 हातोडे मारले तर पोचा पडतो, पोचा पडला तर किल्ली बसते का, मग नाही बसत. मग आता काय होतं, काही खाल्लं त्याने की 5 युनिट इन्शुलिन पडतं, ग्लुकोज रक्तामध्ये येते. पण आता इकडे कुलपं खराब झालेत, ग्लुकोज पेशीत जात नाही. मग पेशींची उपासमार होते. मेंदूला संदेश जातो, मायबाप आहे ना मेंदू, की आम्हाला खायला मिळत नाही. मेंदू म्हणतो ठीक आहे, याचं आता बहुतेक 5 युनिटनी काम होत नाही, याचं माप आता वाढवून द्यायला लागेल. मग मेंदू 5चं 10 युनिट करतो. मग आता हा जो माणूस 5-5 युनिट तयार करायचा, तो आता 10-10 युनिट तयार करायला लागतो. मग सुरुवातीला 2-4 महिने भरपूर इन्शुलिन आणखीन वाढल्यामुळे धक्काबुक्की करून ग्लुकोज पेशीत जायला लागतं सुरुवातीला. हे 2-4 महिने चालतं. मग पुन्हा रेजिस्टन्स वाढतो आणखीन. मग 10 युनिटनी पण काम होत नाही. मेंदू 10चं 15, 15चं 20, 20चं 25, असं करता करता एक अवस्था अशी येते की रक्तामध्ये भरपूर इन्शुलिन आहे, भरपूर ग्लुकोज आहे, पण रेझिस्टन्स एवढा जास्त आहे की ग्लुकोज काही पेशीत जाऊ शकत नाही, रक्तामध्ये अडकून पडते आणि लघवी वाटे बाहेर पडायला लागते. आणि रक्तामध्ये एवढं ग्लुकोज असल्यामुळे शरीराला फॅटी ॲसिड पण वापरता येत नाही. म्हणजे ऊर्जेचे 2 सोर्स महत्त्वाचे, ग्लुकोज आणि फॅटी ॲसिड, दोघांचा वापर करता येत नाही. मग नाईलाजाने शरीर काय करतं, तुमच्या शरीरामध्ये जे प्रोटीन्स आहेत, म्हणजे तुमचे स्नायू, मसल्स पोखरून खायला सुरुवात करतं. शरीर सुखासुखी कधीच प्रोटीन्सचा किंवा अमायनो ॲसिडचा वापर ऊर्जेसाठी करत नाही. माणूस घरातले दागिने गहाण केव्हा ठेवतो, जेव्हा पैशाचे सगळे सोर्स संपतात तेव्हाच ठेवतो. तसं प्रोटीन्स खाणं म्हणजे गहाण ठेवणं, हा त्याचा अर्थ. मग तुमचे स्नायू झाडायला लागतात, वजन कमी व्हायला लागतं, सारखी लघवी लागते, खूप वेळा भूक लागते पण वजन कमी होतं. मग तुम्ही नाशिकला जाता डायबेटॉलॉजिस्टकडे. मग आम्ही तुम्हाला काय सांगतो, सकाळची साखर करा आणि जेवल्यानंतरची करा. मग साखर 300, 500, HbA1c 9, 12, 15 असा रिपोर्ट येतो. मग आम्ही तुम्हाला टाईप 2 डायबिटीसचं लेबल लावतो. म्हणजे तुमच्या लक्षात काय आलं आता, लठ्ठपणा, इन्शुलिन रेझिस्टन्स आणि टाईप 2 डायबिटीस हे एकाच हायवेवरचे माइलस्टोन आहेत. आणि या सगळ्यामागे कारण काय, इन्शुलिनची लेवल वाढणे हे याच्या मागे कारण आहे. मग आता आपलं कारण लक्षात आलं, आपल्याला लक्षात आलं कारण काय, इन्शुलिनची लेवल वाढते त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. मग काय करायला लागेल आता, इन्शुलिनची लेवल कमी करायला लागेल. अभ्यास नाही केला म्हणून नापास झाला, मग उपाय काय, अभ्यास कर. इन्शुलिनची लेवल वाढल्यावर प्रॉब्लेम झाला, मग काय करायचं, इन्शुलिनची लेवल कमी करा. मग आता इन्शुलिन निर्मिती कशी होते ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. निम्मा बेसलाईन सिक्रिशन, त्याला काही करता येतं का आपल्याला, काही करता येत नाही. मग उरलं काय आपल्या हातात, खाण्यामुळे जे इन्शुलिन तयार करतात त्याच्यावर नियंत्रण ठेवता येईल. मग आता उद्यापासून इन्शुलिनची लेवल कमी करायची असेल तर काय करणार तुम्ही, कमी खाणार की कमी वेळा खाणार, कमी वेळा खाणार. कारण कमी खाल्लं जास्त खाल्लं इन्शुलिन तेवढंच येणार आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर कमी खाणं हे नाही, कमी वेळा खाणं. इथपर्यंत सगळे लोक आले का माझ्याबरोबर. मग आता काय सोपं कार्यक्रम सगळा, जीवनशैली किती सोपी सांगितली. कडक भुकेच्या 2 वेळा ओळखा, 2 वेळा जेवा, कारण कमी वेळा खायचं आहे. मग 2दाच का सांगितलं, कारण सामान्यपणे माणसाला 2दा भूक लागते कडक म्हणून. आता कोणी म्हणेल मी एकदाच जेवतो, हरकत नाही, योगी आहे तू.
पण जे काही करायचं ते आयुष्यभर करता आलं पाहिजे. जे काही कराल ते आयुष्यभर करता आलं पाहिजे. म्हणजे 1 महिना एकदा जेवणार आणि 4 महिने 10 वेळा जेवणार, काही उपयोग नाही. म्हणून सहन होईल अशा पद्धतीने 2 वेळा जेवणे हा पहिला सल्ला आहे. आता ही लाईफस्टाईल समजायला फार सोपी आहे. 55 मिनटं जेवण का संपवायचं? कारण इन्शुलिनचं माप एकदाच पाडायचं आहे, दुसऱ्यांदा पाडायचं नाही. म्हणून 55 मिनटाच्या आत संपवायचं. 2 जेवणांच्या मध्ये काहीच खायचं नाही, पाणी प्यायचं, कारण इन्शुलिन निर्माण होऊ नये. कारण काही तुम्ही खाल्लं तर इन्शुलिन तयार होतं आणि कमी खा जास्त खा तेवढंच तयार होतं. म्हणून शक्यतो पाणी प्यायचं. आता थोडं पुढे जाऊ आणखीन. आता लाईफस्टाईल एवढी लक्षात आली. आता अजून काय करायचं? कसं खायचं जेवण आपण आपलं? काय खायचं? आता ह्याच्यामध्ये आपले 2 प्रकार आहेत. ज्या लोकांना डायबिटीस नाही अशा लोकांचं सुरुवातीला सांगतो. पण जेव्हा आम्ही म्हणतो की मला डायबिटीज नाही, त्याचा अर्थ काय लक्षात घ्या. आमचे बरेचसे लोक असं म्हणतात की आम्हाला काही त्रास नाही आहे, आम्हाला काही त्रास नाही, आम्ही डायबिटिक नाही. त्यांचे शुगरचे रिपोर्ट केले आणि 300 आणि 400 असलं तरी म्हणतात आम्हाला काही त्रास नाही, आम्हाला काय सांगता, आम्हाला डायबिटीसच नाही म्हणतात. तर लक्षात घ्या की डायबिटीसला सायलेंट किलर असं म्हटलेलं आहे. सायलेंट किलर म्हणजे काय? की जो शांत असतो पण जीव घेतो. म्हणजे साधं तुम्हाला काटा टोचला तर दुखतं, मग काय करता तुम्ही? लगेच जाऊन काटा काढून घेता. पण डायबिटीज तुम्हाला 5-5 वर्ष असतो डायबिटीज, त्रास काही होत नाही, पण अचानक डोळे जातात, अचानक कोणाचा पाय कापावा लागतो, अचानक कोणाला हार्ट अटॅक येतो, त्याच्यामागे कारण असतं डायबिटीस. म्हणून लक्षणं काय डायबिटीसची? जास्त वेळा पाणी प्यावंसं, तहान जास्त वेळा लागणे, भूक जास्त लागणे, लघवीला जास्त वेळा जायला लागणे. विशेषतः लोकांना रात्रीच्या वेळेला लघवीला उठावं लागलं, जे लोक रात्रभर झोपत असत त्यांना अचानक रात्री 1दा-2दा उठावं लागत असेल तर नक्की समजा की हे डायबिटीसचं लक्षण आहे. वजन कमी होणे ही सगळी लक्षणं आहेत. पण दुर्दैवाने ही लक्षणं फक्त 50% लोकांमध्ये मिळतात. उरलेल्या 50% लोकांमध्ये कुठलीही लक्षणं मिळत नाहीत आणि अचानकच त्यांना काहीतरी कॉम्प्लिकेशन होतं. मग तुम्ही जेव्हा म्हणता की मला मधुमेह नाही, तेव्हा काय तुम्ही तपासण्या करणं आवश्यक आहे? कारण तुम्हाला लक्षणं नसतीलच. मग काय करायचं? HbA1c नावाची तपासणी करायची आणि फास्टिंग इन्शुलिन करायचं. आता आज या लोकांनी ब्लड शुगर तुमचं टेस्ट केलं ग्लुकोमीटरने, याला आम्ही फारसं महत्त्व देत नाही. यासाठी देत नाही की ते 24 तासाचं रिफ्लेक्शन आहे, त्यामुळे बरेचसे लोक त्याच्यातून डायग्नोज होत नाही. दुसरं, ग्लुकोमीटरमुळे 10-20% रीडिंग मागे पुढे असतं. म्हणजे 100 असेल तर ते 80 पण येऊ शकतं किंवा 120 येऊ शकतं. म्हणून आम्ही त्याला तेवढं महत्त्व देत नाही. त्यांना मी सांगितलं आहे की तुम्हाला शक्य झालं तर HbA1cचा टेस्टिंग कॅम्प करा. आणि तुम्हाला शुगर जर तुम्हाला 50 रुपयात करून मिळत असेल तर HbA1c पण 125 रुपयात करून देणारा माणूस तुम्हाला देतो, जो चांगल्या पद्धतीने HPLC मेथडनी तुम्हाला ते करून देईल. तर या तपासण्या करा. HbA1c तुमचं 5.6 पर्यंत असेल आणि इन्शुलिन 10च्या खाली असेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने नॉर्मल. नुसत्या शुगरवर विश्वास ठेवायचा नाही. आता जेवायचं कसं बघा, तुम्हाला सांगतो. तुम्ही जर नॉन डायबेटिक आहात, म्हणजे तुम्ही या तपासण्या केल्या HbA1c, फास्टिंग, इन्शुलिन, तुम्ही नॉर्मल आहात. जेवणाच्या सुरुवातीला तुम्ही काय करा? फळ किंवा सुकामेवा किंवा गोड पदार्थ सुरुवातीला खा. आता गोड पदार्थ सुरुवातीला का खायचा? आपल्याकडे सवय काय झाली आता? इंग्रजी पद्धत, डेझर्ट म्हणजे स्वीट डिश शेवटी. आपल्याकडे स्वीट डिश अशी पद्धत नव्हती. आपल्याकडे जेवतानाच गोड असायचं, बरोबर आहे का? श्रीखंडपुरी असेल, आमरसपुरी असेल, जेवतानाच खायचे ना लोक. तर गोड पदार्थ सुरुवातीला खाल्ल्याचे 2 फायदे असतात. एक, गोड पदार्थ पचायला जड असतात, म्हणून आधी खाल्ले तर चांगले पचतात. दुसरा फायदा काय? गोड पदार्थांनी समाधान लवकर होतं. म्हणजे गोड पदार्थ आधी खाल्ला तर तुम्ही अर्धी भाकरी कमी खाणार जेवताना. मग सुरुवातीला काय? गोड पदार्थ, फळ किंवा ड्रायफ्रूट. त्याच्यानंतर एक मोठी वाटी भरून सॅलड खा. काकडी, टोमॅटो, कोबी, मुळा, गाजर, बीट काय असेल ते कच्चं खायचं ते खा. पण किती खायचं? कमीत कमी एक मध्यम आकाराची काकडी, मध्यम आकाराचा टोमॅटो खायला पाहिजे आणि ॲडिशनल काय असेल ते खा. आणि मग तेवढीच क्वांटिटी मोड आलेलं कडधान्य खा. मूग, मटकी, चवळी, हरभरे काय आवडत असेल ते खा. कच्चं खा किंवा शिजवून खा, तुमच्या तब्येतीनुसार.
नॉनव्हेज खात असाल तर त्याच्या जागी उकडलेली 2-3 अंडी खाऊ शकता. कधी मोड आलेले कडधान्य, कधी उकडलेली अंडी चालेल. आणि हे 3 पदार्थ या सिक्वेन्सनी खाऊन झाल्यानंतर जेवढी भूक असेल तेवढं घरात बनलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं तर दूध पण पिऊ शकता. कोणाला चहा प्यायचा साखरेचा तर ते पण पिऊ शकता त्या 55 मिनटात. हे कोणासाठी सांगतोय मी? ज्याला डायबिटीज नाही. आणि डायबिटीज नाही म्हणजे नुसतं मनाने नाही, HbA1c फास्टिंग इन्शुलिन तपासल्यानंतर. आता या माणसाला जर मध्ये मध्ये भूक लागली तरी काय खायचं मग? पण आता तुम्ही 4 वेळा 5 वेळा 10 वेळा खाता आणि उद्यापासून 2दा खाल्लं तर सायकोलॉजिकली भूक लागेल मध्ये मध्ये. मग काय खायचं? ज्याला डायबिटीज नाही त्याला काय काय चालतं बघा. पाणी, दुसरा पदार्थ आहे घरी बनवलेलं पातळ ताक, कुठल्याही कंपनीचं विकतचं ताक नाही. 2 चमचे दही घ्यायचं, त्याचं ग्लासभर ताक बनवायचं. ब्लड प्रेशरचा त्रास नसेल त्याच्यात मीठ टाकू शकता चवीसाठी, बाकी काही टाकायचं नाही, कुठला मसाला बिसाला टाकायचा नाही. ग्रीन टी चालतो, ब्लॅक टी चालतो. 25% दुधाचा पातळ चहा पण चालतो. पण या कशामध्येच गूळ, साखर, मध, शुगर फ्री टाकायचं नाही. शहाळ्याचं पाणी चालतं, मलई खायची नाही. लगेच जीव असा तुटतो लोकांचा. 50 रुपयाचं शहाळं आणलं, मलई वाया कशी घालवायची म्हणते. वाया कसं घालवायचं या 3 शब्दांमुळे निम्मा भारत लठ्ठ झालेला आहे. काय घरी घरी पद्धत असते, रात्री जेवण झालं, सगळ्यांची जेवणं झाली, आई म्हणते ती जरा भाकरीचा डबा इकडे घे रे. एक भाकरी शिल्लक आहे म्हणे, उद्या कोण खाणार शिळी? तू चतकर खा, तू चतकर खा, तू चतकर खा, संपवून टाकते. बरोबर? मी नेहमी सांगतो की तुम्ही घरातल्या डस्टबिनची काळजी करता पण शरीराचं डस्टबिन करून घेता. मी तुम्हाला वाया घालवायला सांगत नाही आहे, वाटीत काढून ठेवा, जेवताना खा असं सांगतो. आणि दिवसभरात 1 टोमॅटो खाल्ला तर चालेल. म्हणजे शाळेचं पाणी एकदाच दिवसभरात आणि टोमॅटो एकच. काय काय चालतं मग 2 जेवणांच्या मध्ये? पाणी, पातळ ताक, ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा 25% दुधाचा पातळ चहा, शहाळ्याचं पाणी किंवा 1 टोमॅटो. हे कोणासाठी? ज्याला डायबिटीज नाही. आता ज्याला डायबिटीज आहे किंवा प्री डायबिटीज आहे त्याच्यासाठी काय? जेवणाच्या सुरुवातीला 4 बदाम, 4 अक्रोड किंवा अर्धी मूठ शेंगदाणे, ही जेवणाची सुरुवात. कारण यांना गोड खायचं नाही आहे आणि फळं खायची नाही. डायबिटीज, प्री डायबिटीजनी गोडही खायचं नाही आणि फळंही खायचे नाही. सुरुवातीला काय सांगितलं? 4 बदाम, 4 अक्रोड किंवा अर्धी मूठ शेंगदाणे. त्याच्यानंतर मोठी वाटी भरून सॅलड, काकडी, टोमॅटो खायचा. फक्त या लोकांनी गाजर आणि बीट नाही खायचं. सॅलडमधलं गाजर बीट सोडून बाकी सगळं चालेल. त्याच्यानंतर मोडालेलं कडधान्य किंवा उकडलेली 2 अंडी. आणि हे सगळं खाऊन झाल्यानंतर जेवढी भूक आहे तेवढं पोळी भाजी, वरण भात, व्हेज नॉनव्हेज ते खायचं. दूध प्यायचं नंतर पिऊ शकता. फक्त यांना साखरेचा चहा चालत नाही. जेवताना सुद्धा यांना कुठल्याही प्रकारचं गोड म्हणजे गूळ, साखर, मध, शुगर फ्री चालत नाही. हे झालं जेवायचं कसं. आता 2 जेवणांच्या मध्ये यांना काय परवानगी आहे डायबिटीसच्या लोकांना? पहिला पदार्थ आहे पाणी, दुसरा आहे पाणी, तिसरा आहे पाणी. खरं तर पाणीच प्यायला पाहिजे पण ठीक आहे, 3 पदार्थ चालतात. एक आहे पाणी, दुसरा आहे पातळ ताक आणि तिसरा आहे ग्रीन टी किंवा ब्लॅक टी. पण ग्रीन टी, ब्लॅक टी घेताना कुठलाही त्यात फ्लेवर असता कामा नये. लिंबू फ्लेवर, हनी फ्लेवर, काय काय असतं आजकाल, तसंच आता. साधा जो ब्लॅक टी तुमच्याकडे घरी पत्ती असते तो चहा सगळ्यात चांगला. म्हणजे 3च पदार्थ 2 जेवणांच्या मध्ये डायबिटीसच्या लोकांना परवानगी आहे. पाणी, पातळ ताक आणि ग्रीन टी किंवा ब्लॅक टी. या लोकांना 25% दुधाचा पातळ चहा चालत नाही, शहाळ्याचं पाणी चालत नाही, टोमॅटो चालत नाही. एवढा फरक आहे. हे लक्षात आलं सगळ्यांच्या? हे सगळ्यांच्या लक्षात आलं काय खायचं आणि काय नाही? मुद्दाम सांगितलं. आता हे पदार्थ सोडून अमुक पदार्थ चालतो का हे आम्हाला विचारायचं नाही. कारण हे कळण्यासाठी आम्ही खूप परिश्रम केले आहेत. खूप वेळा आमच्या सुया टोचून इन्शुलिन टेस्ट केले आहेत. आता उद्यापासून तुम्ही लाईफस्टाईल सुरू केली, किती लोक करणार उद्यापासून? व्हेरी गुड. मग तुम्हाला अडचणी येतील. आता ते काही अडचणींचे तुम्हाला मी उत्तर देतो म्हणजे तुम्हाला ते प्रश्न राहणार नाहीत. पहिली गंभीर समस्या काय? सकाळचा साखरेचा चहा कसा सोडू? गंभीर समस्या भारताची आहे की नाही? किती लोकांना प्रॉब्लेम आहे? करा हातवर, लाजू नका. काही लोक 2 हात वर. मी तुमच्यासारखाच होतो. मी MD करत असताना 15-15, 20-20 कप चहा प्यायचो.
आता मला चहाची आठवण होत नाही. तर साखर ही साखरेचं व्यसन लागतं माणसाला. शुगर इज ॲडिक्टिव्ह इन नेचर. आणि म्हणून तुमच्या घरात तुमच्या लक्षात असेल तर डायबिटीजचा पेशंट आहे आणि त्याला बिन साखरेच्या चहाची सवय आहे. आणि त्याला चुकून तुम्ही साखरेचा चहा दिला, त्याला मळमळतं की नाही? तो म्हणतोय मळमळायला लागलं म्हणतो. त्याचं व्यसन गेलेलं आहे. त्याला फक्त 8 दिवस लागतात. मग काय करा तुम्ही? हे जगन्नाथाचं व्रत आहे 8 दिवसाचं. हे करा. काय? बिन साखरेचा चहा 8 दिवस प्या. तुम्हाला गॅरंटी देतो की 9व्या दिवशी साखरेचा चहा तुम्हाला आवडणार नाही. त्यामुळे ज्याला तुम्ही जीवनामरणाचा प्रश्न समजता, तो 8 दिवसाच्या निर्धाराचा प्रश्न आहे. दुसऱ्या समस्या लोकांना, आम्हाला चक्कर येईल का? आम्ही दिवसभर काम करतो, शेतात जातो, दवाखान्यात बसतो, चक्कर आली तर काय आम्हाला? ज्याचं वजन 70 किलो, त्याच्या शरीरात 13 किलो चरबी आहे. आणि 13 किलो चरबीचा अर्थ 1,20,000 कॅलरीजचा स्टॉक तुमच्याकडे आहे. आणि तुम्हाला दिवसाला लागतात फक्त 2,000 कॅलरीज. म्हणजे तुमच्याकडे 60 दिवसाचा स्टॉक आहे कॅलरीजचा. म्हणजे डॉक्टर म्हणून तुम्हाला मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे की 60 दिवस काही खाल्लं नाही, नुसतं पाणी पिलं तरी तुम्ही मरणार नाही. काय चक्कर बिक्कर सगळं झूट आहे. पाणी भरपूर प्या. काही लोक म्हणतात ब्रेकफास्ट नाही केला तर कसं होईल आमचं? आमच्या तर डॉक्टरांनी सांगितलं नाशिकच्या की ब्रेकफास्ट नाही केला तर हार्ट अटॅक येईल, ब्रेकफास्ट नाही केला तर अमुक होईल. तुमचा अनुभव काय बघा. भूक नसताना खाल्लं तर अपचन होतं, भूक असून खाल्लं नाही तर ॲसिडिटी होते. बरोबर आहे का? हे कळायला काय एमडी व्हायची गरज आहे का? हे घरातल्या आजीला माहिती आहे. मग मी तुम्हाला काय सांगितलं? मी तुम्हाला काही स्किप करा, सोडा असं नाही सांगितलं. मी तुम्हाला नैसर्गिक सल्ला दिला की भुकेच्या 2 वेळा जेवा. तुम्हाला असं म्हटलं का 1 वाजता जेवा, 10 वाजता जेवा, असं म्हटलं का? नाही म्हटलं. तुमच्या वेळा. माझी 1 आणि 9 आहे, तुमची सकाळी 9 असेल, 8 असेल, असू शकेल. तुमच्या वेळेला तुम्ही जेवा. तुम्ही सकाळी 8:30ला जेवले, तुम्ही त्याला म्हणाल ब्रेकफास्ट केला म्हणाल, मी त्याला पहिलं जेवण केलं म्हणतो. एवढाच फरक आहे. म्हणजे ब्रेकफास्ट करू नका असं नाही म्हटलं, त्या भुकेच्या वेळेला जेवून घ्या मग तुम्ही. काही लोक म्हणतात आम्हाला ॲसिडिटीचा त्रास आहे. किती लोकांना त्रास आहे ॲसिडिटीचा? आहे ना? मग काय तुम्हाला सांगितलं आता डॉक्टरांनी? 3-3 तासाला खात राहा, 3-4 तासाला थोडं थोडं खा आणि गोळ्या घेत राहा. बरोबर आहे का? कोणाची ॲसिडिटी गेली का? ज्यांनी हातवर केला ते ऐकून? वारंवार खाऊन ॲसिडिटीच्या गोळ्या घेऊन ॲसिडिटी गेली असती तर कशाला तुम्ही हातवर केला असता? अशाने ॲसिडिटी कधीच जाणार नाही. तुम्ही काय करता दिवसभर? आग लावता विझवता, लावता विझवता, लावता विझवता. कार्यक्रम 24 तास चालू आहे तुमचा. अशी आग विझत नाही. कारण ॲसिड सिक्रेशन इन्शुलिनसारखंच आहे हो. तुम्ही काही खाल्लं की पोटात ॲसिड तयार होतं. आता काय होतं की सुरुवातीला थोडंच तयार होतं ते, आणि तुम्ही एकच बिस्किट खाल्लं, थोडं ॲसिड वापरलं जातं, थोडं शिल्लक राहतं. ॲसिड शिल्लक राहिलं की तुम्हाला ॲसिडिटी होते. मग त्याच्याऐवजी तुम्ही 2 वेळा पोटभर जेवले तर शरीराला वेळ मिळतो फाईन ट्युनिंग करायला. किती लागेल ॲसिड तेवढं निर्माण होतं आणि संपून जातं. त्यामुळे अभियानामधल्या 30% लोकांच्या यशोगाथा काय आहेत? ॲसिडिटीचा प्रश्न आमचा मिटला, तुमचा पण जाईल. मग काय करा? पहिली गोष्ट, कडक भुकेच्या 2 वेळा जेवा. महिलांमध्ये विशेष प्रॉब्लेम आहे. भूक लागली 10 वाजता, पण ती कामवाली बाई आली, तिच्यावर वेळ गेला, मुलाचा डबा केला, नवऱ्याला ऑफिसला पाठवलं, करता करता 1 वाजला. भूक लागली 10 वाजता, जेवण केलं 1 वाजता, मध्ये काय केलं? चहावर चहा पीत बसलं. ॲसिडिटी होणार नाही का? होणारच की. मग कडक भुकेच्या 2 वेळा ओळखा, 2 वेळा जेवा, हा पहिला सल्ला आहे. 80% प्रश्न गेला ॲसिडिटीचा. दुसरं, 2 जेवणांच्या मध्ये भरपूर पाणी प्या, अजून 10-15% प्रश्न मिटला. आणि समजा तुम्हाला ॲसिडिटीची गोळी घ्यावी लागत असेल तर सुरुवातीला 1-8 दिवस गरज पडली तर घ्या अधूनमधून, पण 1-2 महिन्यात हा प्रश्न कायमस्वरूपी तुमचा मिटणार. ॲसिडिटी कायमस्वरूपी जाणार. विषय संपला. काही लोक म्हणतात आम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत, आम्हाला ब्लड प्रेशर आहे. आता तुमच्या गोळ्या किती वेळा असतात? दिवसातून 1दा किंवा 2दा, कुठलाही आजार असो. मग तुम्हाला 55 मिनिटाचे 2 स्लॉट दिलेले आहेत, सकाळी आणि संध्याकाळी. त्याच्यात ॲडजस्ट करा आणि गोळ्या घेऊन टाका, काही प्रश्नच नाही. काही लोक म्हणतात नाही, डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की ती गोळी, ब्लड प्रेशरची गोळीबरोबर गोळी घेताना चहा आणि 2 बिस्किटं घेत जा. मी म्हटलं कोणतं बिस्किट सांगितलं? मारी सांगितलं का पार्ले सांगितलं का गुड्डे सांगितलं? नाही, तसं नाही सांगितलं म्हणे.
म्हटलं नीट आठवून बघा काय झालं, तो प्रसंग काय होता. तुम्हाला ब्लड प्रेशर झालं, त्यांनी लिहून दिलं ही गोळी रोज घ्यायची सकाळी. तुम्ही त्यांना विचारलं सकाळी डॉक्टर मी चहाबरोबर घेऊ का, ते म्हणे घ्या. तुम्ही विचारलं 2 बिस्किटं खाऊ का, ते म्हणे खा. त्यांनी नाही सांगितलं चहा बिस्किट, तुम्ही विचारलं, ते म्हणाले हो असंही चालतं आणि तसंही चालतं. त्यामुळे ब्लड प्रेशरची गोळी घ्यायला काही खावं लागतं असं काही हे नाही. आणि 55 मिनिटाचा वेळ आहे, त्यात तुम्ही ॲडजस्ट करा. काही महिलांना हायपोथायरॉइडिझम आहे, त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की ही थायरॉइडची गोळी उपाशीपोटी पहिलं काम ही गोळी खायची. ती गोळी तशीच घेत राहा, या लाईफस्टाईलमध्ये काही अडचण नाही. म्हणजे गोळ्यांचा विषय संपला. कसं खायचं ते पण सांगितलं. काही लोक म्हणतात चालायला वेळ नाही आम्हाला, आम्ही खूप बिझी असतो. तुम्ही आत्ता वेळ नाही तर तुम्ही 3 वर्षांनी ICUत ॲडमिट व्हायला 15 दिवस काढून ठेवा. कारण तुमचं आरोग्य तुम्हालाच सांभाळावं लागणार आहे, दुसरं कोणी सांभाळणार नाही. मग काही लोक, मी कॉलेजमध्ये असताना बॉडी बिल्डर होतो, माझे असे मसल्स होते तसे मसल्स होते. जणू काही याने आरोग्याचं फिक्स डिपॉझिट काढून ठेवलेलं आहे आणि त्याच्या इंटरेस्टवर जगणार राहता. आरोग्याचं फिक्स डिपॉझिट होत नाही, करंट अकाउंट आहे. आजचा व्यायाम आज उपयोगाला येणार आहे, 15 वर्षापूर्वीचा आज येणार नाही. त्याच्यामुळे वेळ काढावाच लागेल. प्रत्येकाला पाऊण तास ते 1 तास वेळ द्यावा लागेल. काही लोक म्हणतात आम्ही सुरू केलं बंद केलं 3 महिन्यानंतर काय होईल, काय होणार आहे, सगळं उलटं होईल. पुन्हा वजन वाढेल, पोट वाढेल, सगळं होईल. कारण हे डाएट प्लॅन नाही आहे, लाईफस्टाईल आहे. ही लाईफस्टाईल का म्हणून आहे, कारण ही फुकट आहे. याला डॉक्टर लागत नाही, याला एक्सपर्ट लागत नाही, याला मशीन लागत नाही, याला बाजारातून पावडर आणावी लागत नाही आणि आयुष्यभर आनंदाने करता येतं. याला पथ्यच नाही ना काही. डायबिटीज नसेल तर काहीच पथ्य नाही, हवं ते खा, फक्त 2 जेवणात खा. आणि डायबिटीज असेल तर गोड खाऊ नका, ते तर सगळेच सांगतात. म्हणून ही लाईफस्टाईल आहे, ही आयुष्यभर आनंदाने करता येते. तर तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या ठिकाणी दिली. आता हे जे अभियान सुरू झालं, हे 2013मध्ये अभियान सुरू झालं, स्थूलत्व आणि मधुमेहमुक्त विश्व अभियान हे सुरू झालं. आता या अभियानाचे आम्ही 41 देशामध्ये लाखो लोक याला फॉलो करतात. डिसेंबर 2019मध्ये मोदीजींनी मला दिल्लीला बोलवलं होतं फिट इंडिया कॅम्पेनच्या अंतर्गत व्याख्यान देण्यासाठी. त्या भेटीमध्ये मी पंतप्रधान कार्यालयाच्या 600 कर्मचाऱ्यांसाठी 2 व्याख्यानं दिली. त्या कर्मचाऱ्यात कोण होते, त्यांच्या ड्रायव्हरपासून त्यांचे चीफ सायंटिफिक ॲडवायझरपर्यंत सगळे IAS ऑफिसर्स होते. त्याच्यानंतर स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजे त्यांचे जे विशेष सुरक्षा बल असतं त्याचे 1500 कर्मचारी कमांडोज आणि त्यांच्या फॅमिलीज, त्यांना लेक्चर दिले. नंतर मी संसदेमध्ये खासदारांसाठी व्याख्यान दिलं, ज्याला 225 खासदार त्यांनी अटेंड केला. आणि मग मोदीजींची माझी भेट झाली. मोदीजींनी 10-15 मिनटं मला वेळ दिला, सगळं समजून घेतलं. ही झाली डिसेंबर 2019ची गोष्ट. एप्रिल 2020ला दैनिक भास्करला एक मोठी बातमी छापून आली. पत्रकारांनी मोदींचा इंटरव्ह्यू घेतला. पत्रकारांनी मोदींना विचारलं की तुमचा डाएट प्लॅन काय. हेडिंग असं होतं की मोदीजी का डाएट प्लॅन. आणि खाली असं लिहिलं होतं की दिन में 2 बार खाना खाते हैं, 55 मिनट में खाना खत्म करते. म्हणजे या देशाचे पंतप्रधानसुद्धा ही लाईफस्टाईल फॉलो करतात. महाराष्ट्रातले तर अनेक राजकीय नेते, नटनट्या हे फॉलो करतात, खूप लोक करतात. तुमच्यात देखील बरेच लोक हे फॉलो करत असणार, मला माहिती आहे. तर हे अभियान अशा पद्धतीने पसरतं. हे अभियान पूर्णपणे मोफत आहे, ते कोणी कोणाकडून 1 पैसा मागत नाही. आम्ही 13 ठिकाणी भारतामध्ये डायबिटीज रिव्हर्सल सेंटर चालवतो, मधुमेह मुक्ती केंद्र. आणि त्या मधुमेह मुक्ती केंद्रांमध्ये 25 MD मेडिसिन डॉक्टर आमच्यासाठी मोफत सेवा देतात. आता डायबिटीजच्या लोकांसाठी, आता डायबिटॉलॉजिस्ट आम्हाला आमच्याकडे फुकट सेवा का देतात बरं. ज्याला कोणाला डायबिटीज आहे त्याला काय माहिती आहे आत्तापर्यंत. सुरुवातीला मेटफॉर्मिन 500 मिलीग्रॅमची गोळी चालू झाली होती. 2 वर्षांनी डोस वाढला, 4 वर्षांनी ग्लिमिप्राईड, 7 वर्षांनी पायग्लिटाझोन, 10 वर्षांनी इन्शुलिन, 12 वर्षांनी पाय कापले, 20 वर्षांनी डोळे गेले. असंच डेव्हलपमेंट आहे ना सगळ्यांची. आणि ट्रीटमेंट करणारे सगळे एकाहून एक बुद्धिमान लोक आहेत. आणि नुसते MBBS नाही आहेत, MD आहेत, काही तर DM आहेत, अतिशय हुशार लोक आहेत.
मग एवढे हुशार लोक असून आमचं औषध का बंद होत नाही हो? आमचं औषध का कमी होत नाही? कारण यांची दिशा चुकलेली आहे, यांचा विचार करण्याची पद्धत चुकीची आहे. आणि ती पद्धत काय? आम्ही काय शिकलो पुस्तकात? मधुमेह हा कधीही बरा न होणारा आजार आहे, हे पहिलं वाक्य शिकलो. दुसरं काय शिकलो? मधुमेह नेहमी वाढत जाणारा आजार आहे. मग आता पेशंट आला तर आम्ही त्याला तेच सांगतो ना, आम्हाला जे माहिती आहे ते, की तू कधी बरा होणार नाही आणि तुझा आजार वाढत जाणार आहे. त्याला खूप आनंद होणार आहे का पेशंटला? हे आपला आजार कधी बरा होणार नाही आणि गोळ्या घेत राहावं लागणार आहे. मग तो काय म्हणतो, जाऊ दे आता काय, शेवटी आजार असणारच आहे, तर 2 गुलाबजाम खाऊन अर्धी गोळी जास्त खाऊ म्हणतो त्या दिवशी. नॅचरल आहे ना, आयुष्यभर कोण सहन करेल? म्हणजे गोळ्या खाऊ, ठीक आहे, आणखीन 2 गोळ्या खाऊ, काय प्रॉब्लेम? म्हणजे डॉक्टर आणि पेशंट दोघांना माहिती आहे की आपला आजार काय बरा होणार नाही. मग बरा होणार नाही म्हटल्यावर कोण काय प्रयत्न करणार? पण आम्ही आता दाखवून देतो आहे की नुसतंच तो गोळ्या कमी होतात नाही, बंद होतात. ज्याचा डायबिटीज नवीन डायग्नोज झालेला आहे त्याचं HbA1c किती असो, 4, 8 असो, 10 असो, 12 असो, 3 ते 4 महिन्यात तो नॉर्मलला येणार. आमच्या एका डॉक्टरांना सुरू केलं होतं त्यांच्या डायबिटॉलॉजिस्टने. 2 महिन्यापूर्वी सुरू केलं. HbA1c 10 होतं. आम्ही काय करतो, HbA1c 10 असलं तरीसुद्धा धोका कशाचा आहे डायबिटीजमध्ये? त्या HbA1cचा धोका नाही आहे, वाढलेल्या शुगर लेवलमुळे होणारे ऑर्गन डॅमेज, किडनी फेल्युअर, ह्याला महत्त्व आहे. मग आम्ही त्या तपासण्या करतो सगळ्या, किडनी फेल्युअर आहे का, हे आहे का. ते नसेल त्याला लाईफस्टाईल देतो. त्यांचं तर 10च होतं. आता मी तुमच्यासाठी पुस्तकं आणली आहेत. वन्स देअर वॉज डायबिटीज नावाचं पुस्तक आहे. याच्यामध्ये 25 अशा लोकांच्या स्टोरीज आहेत ज्यांचं HbA1c डायग्नोसिसच्या वेळेला 10च्या पुढे होतं. 14.9चा एक माणूस आहे आणि 5 महिन्यामध्ये ते 5.5 झालं, एकही गोळी घ्यावी लागली नाही. म्हणजे लाईफस्टाईलच्या माध्यमातून तुमचा आजार नक्की रिव्हर्ट होऊ शकतो. फक्त हे आपल्याला त्याचं ज्ञान असण्याची आवश्यकता आहे. कारण आमच्या लोक आम्हाला लाईफस्टाईल काय सांगितली डायबिटॉलॉजिस्टने? थोडं थोडं खात राहा, हेच सांगितलं ना. आणि थोडं थोडं खाऊन कोणाच्या गोळ्या कमी झाल्या का, बंद झाल्या का? नाही झाल्या. मग मी जर तुम्हाला सांगत असेल की 2दा खा, तुमच्या गोळ्या कमी होतील, बंद होतील, आणि हे जर घडताना आपल्याला दिसत असेल, मग याच्यावर विचार कोणी करायला पाहिजे? मी नेहमी सांगतो, पूर्वी आपल्याकडे कुठल्या गाड्या असायच्या? हिरोपूक, लुना, बजाज कप अशा गाड्या असायच्या. आणि ते रिपेअर कोण करायचं? रस्त्यावरचं 10वी नापास पोऱ्या. त्याला काही येत नव्हतं, पण त्याला ते यायचं बरोबर. आज तो मुलगा काय करतो? स्प्लेंडर दुरुस्त करतो, रॉयल एनफिल्ड दुरुस्त करतो, नवीन नवीन गाड्या सगळ्या दुरुस्त करतो. तो काही शिकला का जास्ती? नाही, तसाच आहे. मग त्याला का बरं येतं ते? कारण त्यांनी स्वतःचं नॉलेज अपडेटेड ठेवलं आहे त्याच्या फील्डची. त्याचं फील्ड काय? गाड्या रिपेअर करणे. त्यातलं नॉलेज त्याला मिळालं त्याला. मग आमचे डायबिटॉलॉजिस्ट आणि फिजिशियन्स जे आहे यांचं काय, यांचं फील्ड कुठलं आहे? हे कुठल्या गाड्या दुरुस्त करतात? माणसाच्या. आणि काय दुरुस्त करतात? डायबिटीज. आणि मग या डायबिटीजच्या बाबतीमध्ये एक डॉक्टर दीक्षित सांगतो की तुम्ही लाईफस्टाईल बदलली तर डायबिटीज रिव्हर्ट होतो. जेसन फंग नावाचा माणूस सांगतो की तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग करा, डायबिटीज रिव्हर्ट होतो. कोणी सांगतं लो कार्ब हाय फॅट खा, त्यांनी फायदा होतो. याचा अभ्यास कोणी करायला पाहिजे? मग त्यांनीच करायला पाहिजे ना. आणि ते मला विचारतात, तुम्ही ब्रिटिश मेडिकल जर्नलला पब्लिश करा, मग आम्ही तुमचं ऐकू. अरे तोवर आमचे निम्मे लोक मरून जातील ना. तुमचं काम आहे ना व्हेरीफाय करायचं. तुम्ही व्हेरीफाय करून सांगा की डॉक्टर दीक्षित सांगतात ते चुकीचं आहे, शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करून दाखवा. मी हे कॅम्पेन दुसऱ्या दिवशी बंद करून टाकतो. दुसऱ्या दिवशी काय, त्या क्षणाला बंद करतो. माझं काही दुकान नाही, मला काही विकायचं नाही, याच्यात मला आनंद मिळतो म्हणून मी काम करतो आहे आणि मला दिसतं की हे घडतं आहे म्हणून. म्हणजे तुमचं काम आहे. तुम्ही अशा काहीतरी चुकीच्या अफवा पसरू नका की यांनी मनोविकार होतो, यांनी गॉल ब्लॅडर स्टोन होतात, याला ॲसिडिटी होते. लोक हसतील तुम्हाला. कारण हे खोटे कळायला काय डॉक्टर व्हायची गरज नाही. कुठला एखादा माणूस BSc BCom ग्रॅज्युएट गुगल केलं त्याला कळेल. हे आपल्याला उल्लू मारायला लागले डॉक्टर. तर असलं काहीतरी मूर्खासारखं बोलू नका. सायंटिफिकली पुढे या की दीक्षित सर म्हणतात ते का चुकीचं आहे बाबा. आम्ही हे 10 लोकांचा अभ्यास केला, त्यांना आम्ही 2दा खायला लावलं, त्यांचं HbA1c वाढलं. आपण मान्य करायला तयार आहे. तर हे डायबिटॉलॉजिस्ट आणि फिजिशियन्सनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि जर काही चुका होत असतील तर त्या सांगायला हव्यात.
कारण या देशामध्ये सुमारे 8 कोटी लोकांना डायबिटीस आहे. 8 कोटी. डायबिटीसच्या ट्रीटमेंटचा खर्च किती आहे? नुसती मेटफॉर्मिनची गोळी घेतली सकाळ संध्याकाळ तरी देखील महिन्याला 1000 रुपये खर्च आहे. या देशामध्ये 70% लोकांचं कुटुंबांचं उत्पन्न महिना 5000पेक्षा कमी आहे. या देशामध्ये जर अशा एखादा पेशंट म्हणाला डायबिटीसचा की मी डायबिटॉलॉजिस्टलाच दाखवणार, दुसऱ्या कोणाला दाखवणार नाही, त्याला 7 जन्म घ्यावे लागतील तरी त्याला डायबिटॉलॉजिस्ट भेटणार नाही, इतकी संख्या कमी आहे. पण डायबिटीसच्या ट्रीटमेंटचाच खर्च आपल्याला शक्य नाही भारतासारख्या देशाला, तर कॉम्प्लिकेशन, पाय कापलेला म्हातारा कोण सांभाळेल घरामध्ये सांगा? डोळे गेलेला माणूस कोण सांभाळेल या देशात? जेवढे पाय कापायचे ऑपरेशन या देशात होतात त्यातले 50% लोक डायबिटिक असतात. जेवढे डोळे जातात ते 50% डायबिटिक असतात. मग या देशामध्ये, ज्या देशाचं उत्पन्न काय आपल्याला माहिती आहे, त्या देशामध्ये लोक औषधं घेऊ शकत नाहीत, कॉम्प्लिकेशनची ट्रीटमेंट काय करणार? करूच शकत नाहीत. आणि संख्या किती पेशंटची? 8 कोटी. मग या सगळ्या बॅकग्राऊंडवर तुम्हाला एक माणूस असा उपाय सांगतो आहे की जो फुकट आहे, ज्याला डॉक्टर लागत नाही, ज्याला मशीन लागत नाही, पावडर लागत नाही, आयुष्यभर आनंदाने करता येतो आणि अनेक शास्त्रीय संशोधनांसहित तुम्हाला दाखवतो आहे की हा परिणामकारक आहे. मला असं वाटतं की भारताचे सुजाण नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपण हा प्रयोग स्वतःवर करायला हवा. प्रयोग केल्यानंतर जर आपल्याला फायदा झाला तर तो इतरांना सांगायला हवा. आपण जर हे करणार नसू तर माझं तर असं स्पष्ट मत आहे की आपण देशाच्या विरोधामध्ये काम करत आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण याचा प्रयोग नक्की करा, याचा फायदा झाला त्याच्यावर विश्वास ठेवा आणि लोकांना सांगा. शेवटी अभियान आपल्या सगळ्यांचं आहे. आता नाशिकच्या लोकांसाठी खुशखबर काय आहे की नाशिकला आमचं एक डायबिटीस रिव्हर्सल काउन्सिलिंग सेंटर, कॅनडा कॉर्नरला मार्गारेट टॉवर्स नावाची बिल्डिंग आहे, तिथे दररोज दुपारी 3 ते 6 या वेळामध्ये चालतं. आणि तुम्हाला नाशिक हे फार लांब नाही, तुम्ही तिथे जाऊ शकता. दर बुधवारी तिथे आमच्यासाठी डायबेटॉलॉजिस्ट पण येतात. मग तुम्हाला नुकताच डायबिटीस झाला असेल तर आमचे कोऑर्डिनेटरच तुम्हाला रिव्हर्ट करतात. गोळ्या चालू असतील तर आमचे डायबेटॉलॉजिस्ट येऊन तुमच्या गोळ्या कमी जास्त करतात आणि तुम्हाला रिव्हर्ट करतील, मदत करतील. तर माझ्याबरोबर माझे 3 सहकारी नाशिकचे आलेले आहेत, त्यांची फक्त तुम्हाला ओळख करून देतो. वंदना जोशी, असं उभं राहिलं म्हणजे उभे राहून, या वंदना जोशी आहेत, या तिथल्या कोऑर्डिनेटर आहेत. नंदन देशपांडे, महेश जोशी, यांची ओळख मी तुम्हाला यासाठी करून दिली की तुम्हाला नाशिकच्या लोकांना जर या अभियानात सामील व्हायचं असेल तर नंदन किंवा वंदना या दोघांपैकी कोणाचाही नंबर ते इथेच असणार आहेत. तुमचं झालं की त्यांचे नंबर घ्या. मला वाटलं तर मला त्यांचे नंबर पण तुम्हाला सांगूनच टाकतो, म्हणजे मग पुन्हा वेळेवर तुम्ही लाजाल नंबर घ्यायला, असं होऊ नये. आधी तुम्हाला मी नंदन देशपांडेंचा नंबर सांगतो आहे, तो नंबर लिहून घ्या. नाईन 4 2 0 5 8 8 0 7 9. परत एकदा सांगतो, 94 205 88 0 79. लिहून घेतला का नंबर तुम्ही हा? कोणाला कन्फ्युजन काय असेल तर नंदन देशपांडे. आता दुसरा नंबर आहे तो वंदना जोशी. हां, 9
3 7 2 1 0 7 7 8 4 93 721 0 77 84 लिहून घेतलं सगळ्यांनी? आणि कोणाला काही कन्फ्युजन असेल तर ते आहेतच बसलेले, त्यांना तुम्ही विचारू शकता. तुमच्याकडनं माझी अपेक्षा काय बघा. तुमच्यामध्ये काही लोक डॉक्टर्स आहेत, जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत, MBBS आहेत, ऑर्थोपेडिक सर्जन पण माझ्यासमोर बसलेले आहेत, अनेक लोक आहेत. आता अशात मी डॉक्टरांसाठी काही कार्यक्रम सुरू केले आहेत. हाऊ टू डायग्नोज अँड ट्रीट टाईप 2 डायबिटीस, की डायग्नोज कसं करायचं आणि ट्रीट कसं करायचं. साध्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात, की जर फास्टिंग ब्लड शुगर 100पर्यंत नॉर्मल असते, 101 पासून 125 पर्यंत प्री डायबिटीस म्हणतात, 126च्या पुढे गेलं तर डायबिटीस म्हणतात. जेवल्यानंतरची 2 तासांची साखर 140 पर्यंत नॉर्मल असते, 141 ते 199 प्री डायबिटिक असते आणि 200च्या पुढे गेली तर डायबिटीस असते. काही लोक मला आश्चर्य वाटतं, तेव्हा 190 आमची शुगर आहे, हां डॉक्टरांनी गोळ्या चालू करून दिल्या, 190 म्हणजे प्री डायबिटीज आहे. गाईडलाईन असं सांगते की HbA1c अप टू 6.4 म्हणजे प्री डायबिटीज. मग प्री डायबिटीज लोकांना लाईफस्टाईल सांगणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण मधुमेह हा जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे. मग कारण जीवनशैली असेल तर उपचार काय असायला पाहिजे? जीवनशैली सुधारायची, हा उपचार असणार. गोळ्या औषधं असू शकत नाही. तर डॉक्टरांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही लोक जर आता तुम्ही काय करा, पहिल्यांदा HbA1c फास्टिंग इन्शुलिन तपासून घ्या, कुठल्याही लॅबमध्ये करा. तुम्ही जर अभियानाचं नाव सांगितलं तर 1400 रुपयाची तपासणी 600 रुपयात करून मिळते नाशिकमध्ये. अपोलो डायग्नोस्टिक आहे, मेट्रोपॉलिस आहे, अनेक लॅब आहेत ज्या आम्हाला स्वस्तात करून देतात. पण तुम्हाला महाग करायची तर आमचं काही हरकत नाही, कारण आमचं कुठल्या लॅबशी काही संबंध नाही. कुठेही करा, पण HbA1c फास्टिंग इन्शुलिन करा. या दोघांपैकी एकाला ते रिपोर्ट पाठवा. मग काय करतील ते तुम्हाला तुमच्या व्हॅल्यूजनुसार, की तुम्ही कुठल्या कॅटेगरीत आहे, डायबिटिक, नॉन डायबिटिक, त्यानुसार तुम्हाला डाएट प्लॅनचा मेसेज पाठवतील की काय करायचं तुम्ही नेमकं, तुम्हाला सल्ला देतील, समजावून सांगतील. आणि तुम्ही DRCCला गेलात तर तुम्हाला तिथे गायडन्स देतील. आणि ज्या लोकांना डायबिटीज नुकताच डायग्नोज झाला आहे, अनेक लोकांना कोविडनंतर झाला, कोविड झाला की त्यांना स्टिरॉइड दिले, औषध दिले, मग डायबिटीज झाला. अशा लोकांना तर मी खात्रीने सांगेन की 5-6 महिन्यात तो जाईल. ज्यांना एखाद्या वर्षभरात सुरू झाला, फक्त मेटफॉर्मिन चालू आहे, त्यांचं पण 7-8 महिन्यामध्ये जाईल. फक्त तुम्ही मनामध्ये हा विश्वास ठेवा की लाईफस्टाईल डिसऑर्डरला लाईफस्टाईल सुधारवणे हे उत्तर असणार आहे. आयुष्यभर गोळ्या खाणं हे उत्तर असू शकत नाही. मग ते औषध कुठलंही असो, मॉडर्न मेडिसिनचं असो, आयुर्वेदिक असो, होमिओपॅथिक असो, आपल्याला औषधापासून मुक्ती पाहिजे. औषधं नकोत, लाईफस्टाईलने आपण आपला डायबिटीस कंट्रोल करता आला पाहिजे. ह्याचा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया. तुम्हा सगळ्यांना निरोगी आयुष्याच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. ज्यांचं वजन जास्त आहे त्यांचं कमी हो, ज्यांना डायबिटीज नाही त्यांना कधीच होऊ नये, ज्यांना आहे त्यांचं वर्षभरात सगळ्या गोळ्या बंद हो, या तुम्हाला शुभेच्छा देऊन संयोजकांचा परत एकदा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. प्रश्न कोणाला विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. 70च्या पुढच्या लोकांना तर एकदाच जेवायचा सल्ला आहे खरं, कारण वय वाढलं की माणसाला 2दा पण भूक लागत नाही खरं. तर ते हेच आहे, वेगळं काही नाही आहे. हां, ऐकू येतं आहे मला. पुढे येऊन विचारा. हां, सर, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, आम्ही गोदाकाठ हा बागायती एरिया आहे, इथे भाजीपाला किंवा द्राक्षासारखे पीक भरपूर होतात. भाजीपाल्यामध्ये जनरली कोबी किंवा फ्लावर यांच्यावर आम्ही आज जर
काही कॉन्सन्ट्रेटेड कीटकनाशक असे मारले, त्याच्यात असलेले कीटक काही सेकंदात मरतात आणि तोच भाजीपाला आम्ही दुसऱ्या दिवशी खातो. बाजारात माझं कन्क्लुजन असं आहे, जितका निरोगी भाजीपाला दिसतो त्याच्यावर जास्ती कॉन्सन्ट्रेटेड औषध मारलेलं आहे हे मी निश्चित करतो. मग त्या औषधांचा तुमच्या या आहाराशी किंवा मधुमेहाशी किंवा जीवनाशी काही संबंध आहे का ते तुम्ही कृपा करून सांगावे. आता मी काही शेतीमधला तज्ज्ञ नाही आहे किंवा शेतीमध्ये इन्सेक्टिसाईड किंवा पेस्टिसाईड काय वापरतात त्याचे दुष्परिणाम तर होणार, केमिकल पदार्थ वापरले दुष्परिणाम होणार. माझं कार्यक्षेत्र फार मर्यादित आहे, ते आहे डायबिटीज प्रिव्हेन्शन, वेट लॉस. आता समजा मी काही सांगू, लोक तीच कोबी खाणार आहेत आणि तेच फ्लॉवर खाणार आहेत. उद्या मी सांगितलं की बा नाही या परिसरातला कोबी आणि फ्लॉवर खायचा नाही, माझं कोणी ऐकेल असं नाही. तेच खात असाल आणि तरीसुद्धा तुम्ही जर आता दोनदा ते खायला सुरुवात केली तरी तुम्हाला या लाईफस्टाईलचा फायदा होईल, एवढं नक्की. पण या क्षेत्रात काम करणारे अनेक लोक आहेत की जे पेस्टिसाईड विरोधामध्ये काम करतात, त्या लोकांचं आपण या बाबतीत ऐकावं. सर, एक गैरसमज आहे. ज्या लोकांनी कोविडचे दोन्ही वॅक्सिन घेतले त्यानंतर बऱ्याच लोकांना शुगर डिटेक्ट झाली, म्हणजे त्या वॅक्सिनमुळे झाले का काय, असं लोकांच्या मनात थोडी शंका आहे. आत्तापर्यंत कारण माझं डिपार्टमेंट जे आहे ते रोगप्रतिबंधक शास्त्र आमचं आहे आणि त्याच्यामुळे हे वॅक्सिनेशन वगैरे सगळं आमच्याचकडे असतं. आम्ही अनेक अभ्यास केलेत, पण त्या अभ्यासामध्ये कुठेही वॅक्सिनेशनमुळे डायबिटीज झाला असं कुठे आत्तापर्यंत माझ्या ऐकिवात किंवा असा काही अभ्यास पण ऐकिवात नाही आहे. तर वॅक्सिनचा आणि डायबिटीजचा काही संबंध नाही. ते 50% लोकांना आपल्याला डायबिटीज हे माहीत नसतं, 50% लोकांना. आता योगायोगाने 2 वॅक्सिन घेतल्यानंतर त्यांचं जर चुकून डायग्नोज झालं असेल तर ते कदाचित त्याला ब्लेम करू शकतं, बाकी काही तसं कारण नाही. दोन्ही वेळेचं जेवण कसं असावं आणि भात दोन्ही वेळा खायचं. मी जे सांगितलं तुम्हाला आत्ता की जेवणाच्या सुरुवातीला डायबेटिक आहात की नॉन डायबेटिक, डायबेटिक, जेवणाच्या सुरुवातीला 4 बदाम 4 अक्रोड किंवा अर्धी मूठ शेंगदाणे, त्याच्यानंतर 1 काकडी 1 टोमॅटो आणि थोडं अजून पण बीट गाजर नाही, त्याच्यानंतर तेवढीच वाटीभर मोड आलेलं कडधान्य आणि त्याच्यानंतर घरात बनलेले पदार्थ सगळं जे बनेल ते खा. भातही चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण सुरुवात भाताने करायची नाही, या सिक्वेन्सनी खायचं. अजून काही प्रश्न कोणाला? मला हां, डायबिटीज गोळी चालू आहे, बी पीची पण आहे. हां, बी पी डायबिटीज दोन्ही गोळ्या चालू आहे. मी 2 वेळेस नाही 3 वेळेस जेवण करतो. नाही जेवण केलं तर मला खूप त्रास होतो, भयंकर भूक लागते. आता काय होतं की तुम्ही जर डायबिटीसच्या गोळ्या घेत असाल तर तुम्हाला 2दा जेवताच येणार नाही, कारण तुम्ही गोळ्या 3दा घेत असाल आणि जेवता 2दा तर त्रास होईल. म्हणून तुम्हाला माझा सल्ला असा आहे की आमच्या डायबिटीज रिव्हर्सल सेंटरला तुम्ही या, तुमचे 2 रिपोर्ट आधी करा, ते रिपोर्ट घेऊन या, आमचे डॉक्टर तुमच्या गोळ्या ॲडजस्ट करतील. एखादी गोळी ग्लिमिप्राईडसारखी असेल तिचा 1 मिलीग्रामचा जर अर्धा मिलीग्राम डोस केला तर हे भूक लागायचं आणि चक्कर बिक्कर येण्याचं प्रमाण कमी होऊन जाईल. तर त्या तुम्हाला ॲडजस्ट करून करायला लागेल. सर नमस्कार. नमस्कार. सर्वसामान्य जीवन जगत असताना बहुतांशी लोकांना म्हणजे 99% लोकांना आपल्याला डायबिटीस आहे हे माहीतच नसतं. माझ्या बाबतीत असं झालं आणि अनेकांच्या बाबतीत असंच असेल. डॉक्टर केकानंदकडे ज्यावेळेला सवलतीच्या दरात सगळ्या मी टेस्ट केल्या त्यावेळेला मला डायबिटीस आहे हे त्यांनी सांगितलं. त्यामुळे मी निगेटिव्ह न घेता बी पॉझिटिव्ह राहिलो, त्यामुळे मला काही इतका त्रास झाला नाही. परंतु आपण जे सांगितलं की त्यांना वारंवार भूक लागणे, वारंवार लघवीला जाणे किंवा जखम बरी न होणे, यापैकी कुठलंही लक्षण मला आज नाही आहे आणि मी कुठलीही डायबिटीसची गोळी घेत नाही आहे. आत्ता या ठिकाणी चेक केल्यानंतर माझा 189 निघालं फास्टिंग, सकाळी 1 कप चहा घेतलेला आहे. त्यानंतर अजून काही माझ्या मित्रांचा प्रश्न असा आहे, त्यांनी मला विचारायला सांगितला की अल्कोहोलचा डायबिटीसशी काय संबंध, किती प्रमाणात घ्यावं काय, असं आहे. म्हणजे मला वाटतं की दुसरा प्रश्न विचारण्यासाठी एवढी प्रस्तावना केली. हरकत नाही, पण ते कारण सर्वसामान्यापासून सुरुवात झाली आणि शेवट अतिविशिष्ट झाला. तर पहिला प्रश्न मला वाटतं त्याचं उत्तर त्यांना माहितीच आहे की 50% लोकांना लक्षणं नसतात. त्यांना आज त्यांचं 189 आहे,
ते जर 3 वेळा खात असतील किंवा 4 वेळा खात असतील, एकदा खाता आणि चहा किती वेळा पिता? 2दा, म्हणजे 3 जेवणं झाले. जेवणाचा अर्थ काय की इन्शुलिन निर्माण करणारी क्रिया म्हणजे जेवण. मग एक सफरचंद खाल्लं तरी जेवण, 1 कप चहा साखर टाकून पिला तरी जेवण, म्हणजे जेवण 3 वेळा होतं. ते 2 वेळा केलं तर हे 189 पण येणार नाही कधी, ते खाली जाईल. दुसरा प्रश्न आहे की त्याने विचारलं किती प्रमाणात घ्यावं, जसं काही मी त्यांना डोस सांगतोय डॉक्टर. तर कृपा करून हा गैरसमज ठेवू नका की मी डायबिटीसच्या लोकांना दारू प्यायला सांगतोय. मी सांगत नाही, कुठलाही डॉक्टर दारू प्यायला सांगणार नाही. हा प्रश्न कोणासाठी आहे की ज्याला पिल्याशिवाय होतच नाही, यांच्यासाठी हे उत्तर आहे. म्हणजे नवीन सुरू करू नका, पण पितातच आणि रोजच पितात असे जे लोक आहेत त्यांच्यासाठी सल्ला असा आहे की अल्कोहोल काही औषध नाही, अल्कोहोल काही अन्न नाही. अल्कोहोलचे दुष्परिणाम होणार, लिव्हर खराब होणार, किडनी खराब होणार, हे सगळं होणार. पण एवढं तुम्हाला माहिती असून तुम्ही पिताच रोज आणि प्यावंच लागतं, असे काही लोक असतात. असं जर असेल तर तुम्ही खाणं आणि पिणं हे 55 मिनिटात संपवा. म्हणजे डाएट प्लॅनवर परिणाम होणार नाही, पण तुमचं लिव्हर किडनी तुम्ही सांभाळा, त्याची जबाबदारी माझ्यावर नाही. म्हणजे दारू प्यायला मी सांगत नाही आहे, पण पिणारच असाल तर कशी प्या सांगतो. Very good morning to you, sir. This is a question related with the medical fraternity. We generally use, or we are bound to use the steroids in some cases of this, like asthmatic patients or RA patients. So, is there any special diet plan for those type of patients which we have to go under steroids treatment or all that? आता स्टिरॉइडची ट्रीटमेंट द्यावी लागते काही पेशंटना, बरोबर आहे. स्टिरॉइड दिलं की शुगर वाढते, स्टिरॉइड दिलं की शुगर वाढते, पण आता ते तुम्हाला ते देणं आवश्यकच असेल तर त्यावेळेला काय शुगर वाढायची ती वाढेल, पण नंतर त्यांनी जर लाईफस्टाईल केली तर ती कमी होईल. ती काय परमनंट शुगर वाढत नाही त्याच्यामुळे, त्यामुळे नुकसान काही नाही. हॅलो सर, एक आपलं पेशंट आहे, फॉलोअप करतं, आपल्याला फॉलो करतं, तर ते अनुभव शेअर करता इथे. कोण? गुजराती म्हणून आहे, पण ते आता अवेलेबल नाही, तर त्यांनी मेसेज दिलेला आहे. आमच्या आप्पा करा करा करा. धन्यवाद डॉक्टर. कालच नवीन वर्षाची सुरुवात झाली आणि आज लगेच दुसऱ्याच दिवशी आरोग्यवर्धक वटी तुम्ही आम्हाला दिली, त्याबद्दल गोदाकाठ मेडिकल असोसिएशनचं ग्रामस्थांच्या वतीनं, उपस्थितांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचा इथे एक वैचारिक ग्रुप आहे डॉक्टर. आजपर्यंत आम्ही डॉक्टर नरेंद्रजी दाभोळकर यांना आमचा देव समजत होतो, परंतु जेव्हापासनं तुमचे लेक्चर्स आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष जाऊन ऐकले, तेव्हापासनं आमची देवत्वाची व्याख्या तुम्ही आहात. असोत या ठिकाणी या गावातील प्रतिष्ठित माननीय संजयभाई गुजराती यांच्या परिवाराला जो अनुभव आला डॉक्टरांचा डाएट फॉलो केल्यानंतर, तो अनुभव या ठिकाणी मी वाचून दाखवणार आहे. काही दुःखद घटनेमुळे त्यांचं पूर्ण कुटुंब त्यांना मुंबईला जावं लागलं, त्यामुळे त्यांनी काल माझ्याकडे हे अनुभवाचं पत्र दिलं व सांगितलं की त्या ठिकाणी जाऊन तुम्ही याचं वाचन करा. त्याचप्रमाणे अध्यक्ष डॉक्टर गीते यांनी देखील परवानगी दिली, मी त्याचं वाचन करत आहे. आदरणीय डॉक्टर जगन्नाथजी दीक्षित सर, व्यासपीठावरील नाशिक सेंटरचे त्यांचे सहकारी अर्थात खाली बसलेले, कोरोना काळात सर्वसामान्यांची देवदूतासारखी वैद्यकीय सेवा करणारे गोदाकाठ मेडिकल असोसिएशनचे लोकप्रिय अध्यक्ष डॉक्टर नितीनजी गीते व पंचक्रोशीतील सर्व देवदूत डॉक्टर्स, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मला त्या भाभी म्हणतात, भाभी लिहित आहेत, मला साल 2005 म्हणजेच सुमारे 17 वर्षांपासून थायरॉईडचा त्रास होता. माझे वजनही वाढले होते. त्यातच सप्टेंबर 2018मध्ये डायबिटीजचे निदान झाले. मी थायरॉईडच्या गोळ्या घेत होतेच व त्यामध्येच डायबिटीजच्या गोळ्यांची भर पडली. माझ्या डायबिटीजच्या डॉक्टरांनी तर या गोळ्या आयुष्यभरासाठी तुमची सोबत करतील असेही सांगितले. माझे वजन बऱ्यापैकी असल्यामुळे मी निराश होत होते. या दरम्यान माझे पती संजय जनकलाल गुजराती यांनी 2020मध्ये डॉक्टर दीक्षित सरांच्या
विनासायास वेट लॉस या अद्भुत उपक्रमाबद्दल माहिती मिळाली व यूट्यूबवर सरांची अनेक व्याख्याने उपलब्ध होती, ती त्यांनी ऐकली. डॉक्टर दीक्षितांची संशोधक वृत्ती, त्यांना स्वतःला आलेले बरे वाईट अनुभव इतरांशी शेअर करण्याची तळमळ आणि महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वाला लठ्ठपणा व मधुमेहापासून मुक्त करण्यासाठी लागणारी प्रचंड इच्छाशक्ती, तेही कुठलाही आर्थिक लाभ मनात न ठेवता ही देशप्रेमाने ओतप्रेत भरलेली प्रवृत्ती माझ्या पतीला खूपच आवडली. मित्रांनो, डॉक्टर दीक्षितांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे मी मनाशी दृढ निश्चय करून नियमित व्यायाम व 2 वेळा 55 मिनिटांच्या आत जेवण या गोष्टींचे मनपूर्वक अनुकरण केले. मला सांगायला आनंद होतो, अभिमानही वाटतो की पहिल्या 6 महिन्यांमध्ये माझे वजन 81 किलोवरून 75 किलो म्हणजे 6 किलो कमी झाले. माझा उत्साह वाढला. माझ्या मनात मरगळता व नैराश्य होते ते कुठे पळून गेले. आणखी पुढील 6 महिन्यात माझे वजन अजून 3 किलो कमी होऊन 72 किलो झाले. थोडक्यात संपूर्ण 12 महिन्यांमध्ये माझे वजन 9 किलोनी कमी झाले. माझ्या थायरॉईडच्या डॉक्टरांनी माझे थायरॉईडचे रिपोर्ट्स बघून मला पूर्वीपेक्षा कमी पॉवरची गोळी चालू केली. याहूनही महत्त्वाचे म्हणजे माझ्या डायबिटीजच्या डॉक्टरांनी नवीन रिपोर्ट बघून मी खूपच प्रगतीपथावर आहे हे मान्य केले व डायबिटीजच्या गोळीचा पॉवर कमी करून दिला. त्यानंतर आणखी 3-4 महिन्यांनी मी टेस्ट केली असता डायबिटीजचे रिपोर्ट नॉर्मल आले. परंतु डायबिटीजच्या डॉक्टरांनी का कोण जाणे, परंतु असे विधान केले की कमी पॉवरच्या का होईना पण गोळीमुळे तुमचे डायबिटीज नॉर्मल झाले आहे. मला व माझ्या पतीला या बोलण्यात कुठेतरी विसंगती वाटली. आम्ही कॅनडा कॉर्नरला सरांच्या सेवाभावी वृत्तीचे सहकारी जे डायबिटीज रिव्हर्सल सेंटर चालवतात त्यांच्याकडे गेलो. तेथे आदरणीय डॉक्टर रत्ना आष्टेकर मॅडम यांनी माझे रिपोर्ट बघून तसेच माझ्या रेग्युलर व्यायाम व 2 वेळा जेवणाची नियमितता बघून मला डायबिटीजची गोळी बंद करण्यास सांगितली. मला सांगायला आनंद होतो की गोळी बंद केल्यानंतर मी 3 महिन्यांनी डायबिटीजची टेस्ट केली असता ती पूर्णपणे नॉर्मल आली. मित्रांनो, हा झाला माझा अनुभव. आता मी माझ्या कुटुंबातील दोघांचे अनुभव शेअर करते. माझ्या लहान जाऊबाई अजित शेठ गुजराती यांच्या पत्नी वंदना गुजराती हिचे 11 महिन्यांमध्ये 12 किलो इतके वजन कमी झाले. दुसरा अनुभव म्हणजे माझा मोठा मुलगा अभिजित, हा मुंबईला राहतो. त्याचे कोलेस्ट्रॉल चांगलेच वाढले होते. फक्त 6 महिन्यांमध्ये त्याचे कोलेस्ट्रॉल नॉर्मल झाले, कारण अर्थातच 2 वेळचे जेवण व नियमित व्यायाम. 45 मिनिटांमध्ये किमान 4.5 किलोमीटर चालणे. अभिजितचे कोलेस्ट्रॉल रिपोर्ट व डॉक्टर नितीनजी गीते यांच्या व्हॉट्सअपवर त्यांनी पाठवलेले आहेत. डॉक्टर जगन्नाथजी दीक्षित सर व नाशिक तसेच संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात निस्वार्थी व सेवाभावी वृत्तीने जनतेची सेवा करणारे त्यांचे असंख्य सहकारी, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली उज्ज्वला संजय गुजराती. एक सुंदर असा त्यांचा हा लेख होता, तो या ठिकाणी मी वाचून दाखवला. व डॉक्टर साहेब, थोडक्यात आमचे मित्र नंदनजी दीक्षित समव्यावसायिक आहेत माझे, त्यांच्यासाठी आम्हाला टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यांच्या वडिलांची वैयक्तिक मोठी लायब्ररी आहे. आम्ही या गावात एक लायब्ररी चालवतो, नूतन सार्वजनिक वाचनालय. या ठिकाणी मी सर्वांना आव्हान करतो की वाचनालयाच्या माध्यमातून आमच्याकडे 20,000 पुस्तकांचा खजिना आहे. तर मी आज या ठिकाणी आव्हान करतो की दिवसेंदिवस वाचक संख्या रोडावत चाललेली आहे. तर या ठिकाणी जो कोणी वाचनालयात येईल त्याला त्याच्या आवडीचं पुस्तक मोफत वाचण्याकरता आम्ही देऊ. त्याचप्रमाणे नंदनजी दीक्षित यांनी मला परवा फोन केला व देशपांडे यांनी मला फोन केला व सांगितलं माझ्या वडिलांचे जवळजवळ 10,000 पुस्तकांची वैयक्तिक लायब्ररी होती, त्यातले निवडक पुस्तकं मी तुमच्या वाचनालयाला देणार आहे. डॉक्टर साहेब, तुमचे सेवाभावी वृत्तीचं एक उदाहरण आम्हाला लगेच बघायला मिळालं. नंदनसाठी कुपराय आपण ग्रामस्थ टाळ्या वाजवूया. असो, धन्यवाद. हा अनुभवाचं वैशिष्ट्य म्हणजे तुमच्याच गावामधल्या व्यक्तींचे अनुभव आहेत. आणि 17 वर्षाचा डायबिटीस त्या मॅडमचा तो गेला, त्या गोळ्या बंद झाल्या. हे तुम्हाला सगळ्यांना एक दिशादर्शक अनुभव आहे. एक फक्त तुम्हाला अनाऊन्समेंट करायची राहिली होती की या विषयावरचं माझं जे पुस्तक आहे, विनासायास वेट लॉस आणि मधुमेह प्रतिबंध, हे पुस्तक मी तुमच्यासाठी आणलं आहे.
तुम्ही ते विकत घेऊन वाचू शकता. दुसरं पुस्तक आहे वन्स देअर वॉज डायबिटीस, हे डॉक्टरांसाठी खास करून महत्त्वाचं आहे. तर ही पुस्तकं आहेत ती तुम्ही विकत घेऊन वाचू शकता. जेवढं मी लेक्चरमध्ये सांगितलं तेवढं तुम्हाला डाएट प्लॅन करण्यासाठी फायदा होण्यासाठी पुरेसं आहे. जास्तीची माहिती हवी असेल तर ती पुस्तकं तुम्ही घेऊ शकता. डॉक्टर, सुमारे 15 वर्षापासून मला डायबिटीस आहे. मी आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा डॉक्टरांकडे गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की इन्सुलिनचं प्रमाण कमी झाल्यामुळं तुम्हाला शुगर वाढते. आणि आपल्या लेक्चरमध्ये असं सांगितलं गेलं की जेवणाने इन्सुलिन वाढतं. तर ते कदाचित तुम्ही सांगितलं असेल, मला समजलं नसेल तर ते परत एकदा सांगावं. आणि मला डायबिटीस असताना वजनसुद्धा फार कमी आहे, तर या संदर्भात मला सल्ला द्यावा. आता ज्या डॉक्टरांनी तुम्हाला असं सांगितलं की तुमचं इन्शुलिन कमी झालेलं आहे म्हणून डायबिटीज झालेला आहे, त्यांनी तुमचं इन्शुलिनची तपासणी केली का? इन्शुलिनची तपासणी केली का कधी? इन्शुलिनची तपासणी न करता चेहरा बघून सांगता येईल का इन्शुलिन कमी आहे का जास्त आहे? तुम्ही मला वाटतं शिक्षक आहात का? नाही, जिल्हा परिषद असेल. तर सांगायचा उद्देश काय की तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारायला हवा होता की तुम्ही म्हणता इन्शुलिन कमी झालं आहे, पण कोणती तपासणी केली बाबा सांगा. तपासणी न करता कमी झालं कसं म्हणता येईल? मी तुम्हाला काय सांगितलं की इन्शुलिन रेझिस्टन्स, मग टाईप 2 डायबिटीस. हळूहळू नंतर काय होतं, जसं जसं डायबिटीस जुना होतो तसं तसं पँक्रियाजमधून इन्शुलिन जास्त निर्माण होऊन 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 शेवटी त्या सेल्स थकून जातात आणि थकले की इन्शुलिनचं लेवल कमी होतं, म्हणून बाहेरून इन्शुलिन द्यायला लागतं. पण हे केव्हा? ते थकल्यानंतर. आणि ते थकले की नाही कळण्यासाठी आपल्याला इन्शुलिन टेस्ट करायला लागतं. ते केलं की तुम्हाला कळेल ते इन्शुलिन तुमचं जर 20-25 असेल याचा अर्थ पँक्रियाज थकलेले नाहीत तुमच्या. इन्शुलिन टेस्ट केल्याशिवाय इन्शुलिन कमी म्हणता येणार नाही. आणि वजन कमी का झालं? अनकंट्रोल डायबिटीसमुळे वजन कमी होतं. किंवा डायबिटीसमध्ये मेटफॉर्मिन जे औषधं मी वापरतो, ग्लायकोमेट वगैरे, त्यांनी वजन कमी होतं. तर डायबिटीस कंट्रोल वाढला तर कदाचित तुमचं वजन वाढेल सुद्धा. अजून कोणाला काही प्रश्न या बाजूला? विचारायचं? या पुढे. नाही, म्हणजे जुना नव्हे, नवीन काय असेल प्रश्न तर आपण उत्तर देऊ त्याचं. हा प्रश्न आहे का? नाही, ज्या लोकांना आजार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, कोणाला बायपास झालं आहे, कोणाला काय झालं आहे, त्या लोकांनी आमच्या डायबिटीज रिव्हर्सल सेंटरला यावं, म्हणजे तपासणी करता येईल आणि योग्य तुम्हाला गायडन्स देता येईल. आयुर्वेदिक डायबिटीससाठी पनीर फुलाचं पाणी किंवा जांभळाची पावडर, त्रिफळा चूर्ण याचा आणि इन्सुलिनचा डायबिटीसचा म्हणजे किती परिणाम होतो? डायबिटीस आहे का? कोविड नंतर झाला होता, पण आता मग तुम्ही ते पनीर फुलाचा प्रयोग करून पाहिला का? हो, करून झाला का फायदा तुम्हाला? झाला मला बऱ्यापैकी. काय फायदा झाला? HbA1c केलं होतं आधी नंतर? नाही. मग काय फायदा कसा? त्या रक्ताची टेस्ट वरती त्या ब्लड शुगर त्याला काय? आणि झोप एक मिनिट, झोपेचं आणि दुपारची झोप किंवा मग रात्री उशिरा झोपून सकाळी उठणं त्याचा आणि डायबिटीसचा काही संबंध आहे? आयुर्वेदामध्ये या काही कल्पना आहेत की दुपारच्या वेळेला जास्त झोपलं तर तुम्हाला काही त्रास होतात. पण तुमचं पनीर फुलाचं आधी सांगतो, तर पनीर फुल वगैरे असलं काही घेऊन कोणाचं डायबिटीस गेल्याचं ऐकिवत नाही. लाईफस्टाईल डिसऑर्डरला लाईफस्टाईल सोल्युशन पाहिजे. आणि बाकी ज्या गोष्टी ज्या आहेत, झोपायचं कसं, तर आम्ही असं सांगतो की बा जेवल्यानंतर कमीत कमी 2 तास झोपू नये. आणि दुपारी झोपणार असाल तर अर्ध्या तासापेक्षा जास्त झोपू नये. एवढंच फक्त झोपेविषयी सांगेल. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या मनातल्या जवळजवळ सगळ्या शंकांना डॉक्टर दीक्षितांनी उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला नंबर पण शेअर केले. त्यामुळे आपल्याला आणखीन काही शंका असतील तर त्या नंबरवरती तुम्ही नक्की मेसेज करा, तुम्हाला योग्य तो प्रतिसाद मिळेल. आणि आता नाशिकला कॅनडा कॉर्नरवरती पण त्यांचं एक सेवाभावी सेंटर उघडतं आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांना याच्यातून नक्कीच फायदा होईल. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण पुन्हा एकदा डॉक्टर दीक्षितांचे मनापासून आभार मानायला हवे. खरं त्यांनी सगळ्यांसाठीच उपचार दिलेत, पंतप्रधान कार्यालयापासून आपल्या ग्रामीण भागापर्यंत ही एवढी मोठी त्यांची रेंज आहे.
खासदारांना सुद्धा ते साखर खाऊ नका असं सांगून आलेत. खाऊ नका असं सांगून आले असते तर तोही फायदा झाला असता, पण ते त्यांनी कदाचित कानात सांगितलं असेल. हा प्रत्यक्ष कार्यक्रमाचा भाग नाही, पण 55 मिनिटात खाल्ल्याने काय फायदे होतात त्याचे लाखो उदाहरणं मला असं वाटतं समोर आहेत. आणि यामागचा त्यांचा उद्देश स्पष्ट आहे. त्यांनी सांगितलं की 8 कोटीच्या आसपास डायबेटिक लोक आहेत. म्हणजे सगळे जरी डायबिटीजसाठीचे तज्ज्ञ डॉक्टर एकत्र झाले तरी या लोकांना तपासणं शक्य होणार नाही. तर त्याला जीवनशैली हा खरं एकमेव उपाय आहे. आणि आपण आपली जीवनशैली बदलली तर याचा सगळ्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट करून बघायला हरकत नसते. आणि जी गोष्ट आपल्या आरोग्यासाठी आहे ती तर आपण नक्कीच करून बघायला हवी. आपण खरं सगळी ग्रामीण भागातली लोक आहोत. आपण खूप सगळं करून बघितलं आहे. आपण शेषराव महाराज करून बघितले आहेत, आपण असलम बाबा करून बघितलं आहे, दीक्षित बाबा करून बघायला काय हरकत आहे. म्हणजे डिग्री नसलेला डॉक्टर पोट कापतानाचे व्हिडिओ आपल्याकडे व्हायरल झाले होते आणि त्याला भेटून लोक आले. कोणाकोणाचे किडनीतले स्टोन त्यांनी पत्रे कापून काढले असं वगैरे वगैरे खूप त्याला झाले आता 5-7 वर्ष. पण आठवत असेल तुम्हाला. त्यानंतर बाटलीतून साप निघाले म्हणून लोकांनी दारू सोडली. असो, ज्यांची सुटली त्या कारणाने का होईना, भीतीपोटी काही घटना झाल्या पण त्या चांगल्या झाल्या. पण इथे भीती नाही आहे तर विज्ञान आहे आणि तब्येत सांभाळणारं विज्ञान आहे. सो मला असं वाटतं की ते करायला आपण नक्कीच पुढे यायला हवं. यानंतर एक छोटीशी अनाऊन्समेंट. डॉक्टर संजय बोराडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्रीकृष्ण हॉस्पिटल सायखेडा संचालक डॉक्टर अनिल बोराडे व डॉक्टर मीनाक्षी बोराडे यांच्यातर्फे गोदाकाठ मेडिकल असोसिएशन यांच्याकरता एक व्हीलचेअर देण्यात येते. सो आपण नक्कीच त्याचं कौतुक करायला हवं. आणि यानंतर उपाध्यक्ष डॉक्टर रोहिणी घुगे मॅम यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करून आजच्या कार्यक्रमाचा समारोप करावा. आजच्या या कार्यक्रमाची सांगता करण्याची वेळ आता आलेली आहे आणि आभार प्रदर्शनाचा मान मला दिला गेलेला आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम आमच्या GMAची आभारी आहे. सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि शिरोबिंदू सुप्रसिद्ध माननीय डॉक्टर जगन्नाथजी दीक्षित सर यांनी आमच्या विनंतीला मान देऊन जे अनमोल मार्गदर्शन आपणा सर्वांना केले त्याबद्दल मी त्यांचे आपल्या गोदाकाठ मेडिकल असोसिएशन म्हणजे GMA तर्फे तसेच इथे उपस्थित गोदाकाठ परिसरातील सर्व मान्यवर व नागरिक या सर्वांतर्फे हार्दिक आभार मानते. तसेच आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमच्या मित्रपरिवारातील आमचे लाडके सहकारी डॉक्टर अविनाशजी खालकर सर की जे सुनाम हॉस्पिटल नाशिक व श्रीरंग लॉन्सचे संचालक आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांचे अतिशय मोलाचे सहकार्य आम्हाला लाभले असे ग्रॅव्हिटी हॉस्पिटल नाशिक यांचे सविनय आभार. तदनंतर या कार्यक्रमाचे सूत्र